पौरसायटोजन तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या स्प्रेडिंग नॉलेज या उपक्रमाअंतर्गत आजचं सेशन घेतलं जात आहे ते साधारणपणे 23वे या लॉकडाऊन मधलं 23वे सेशन आहे, वेबिनार आहे. विविध विषयांना स्पर्श करत आपण वेगवेगळ्या वेबिनार्स आयोजित करत असतो. विषयाचं बंधन आपण कधीच ठेवलं नव्हतं, त्यामुळे अगदी वेगवेगळ्या विषयांना आपल्याला स्पर्श करता आला. जसं आपण आतापर्यंत 23 वेबिनारपैकी कौस्तुभ सर होते, वैभव साळके सर होते, मुक्ता चैतन्य मॅडम होत्या, किंवा असे विविध सर होते आपल्याकडे. विविध विषयांवर आपण स्पर्श करत, शुद्ध लेखनाचं असू दे, किंवा सोशल मीडियावरती असू दे, किंवा इकॉनॉमीवरती असू दे, किंवा नेने सरांचं चीन आणि कोरोनावरती असू दे, तर अशा विविध मान्यवरांचं लेक्चर आपण आयोजित केलं होतं. मध्यंतराच्या 7-8 दिवसांच्या गॅप नंतर आपण आज परत हे सेशन आयोजित करत आहोत. आजचं सेशन आहे ते म्हणजे आपल्याला माहितीच आहे, रेडिओचे विश्व. गणेश आचवल सर आहेत, ते यासाठी मी गणेश आचवल सरांचं स्वागत करतो. रेडिओचे विश्व हे सेशन ठेवण्याचं कारण फक्त मी 1 मिनिटात सांगेन, आणि वेळ कमी असल्यामुळे आपला वेळ लिमिटेड असतो, त्यामुळे मी गणेश सरांना विनंती करेल की त्यांनी सेशन सुरू करावं. मुळामध्ये रेडिओचे विश्व हे ठेवण्यामागचं कारण हेच होतं, जे आहे की रेडिओ प्रसार माध्यम जे आहेत, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांमध्ये शोध लागलेलं रेडिओ मला वाटतं पहिलं साधन होतं. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये बदल होत गेले, पण रेडिओच्या फ्रिक्वेन्सीमध्ये किंवा रेडिओच्या तांत्रिक गोष्टींमध्ये बदल जरी होत असले तरी रेडिओ हे अख्ख्या जगभरामध्ये वापरलं जाणारे एक प्रभावी असं प्रसार माध्यम आहे. रेडिओमध्ये आजचं सेशन त्यासाठीच आपण ठेवलं आहे. एकतर रेडिओमध्ये करिअरच्या संधी कुठल्या उपलब्ध असतात. बऱ्याच जणांना असं वाटतं की रेडिओ म्हटलं की फक्त त्या अँकर असतात किंवा निवेदक असतात आणि संपलं, पण तसं नसून विविध असे अनेक बाजू आहेत. मध्ये सरकारी रेडिओ असू दे किंवा प्रायव्हेट असू दे, विविध गोष्टींमध्ये आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटी असते आणि कुठल्याही वयाचं बंधन नसतं. याशिवाय आपण बघणार आहोत व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजे काय असतं. आता हे मी जास्त एक्सप्लेन करणारे असतं, त्याच्याबद्दल सांगतीलच. आणि तिसरी गोष्ट आपण बघणार आहोत ते म्हणजे की आवाज कसा सुधारावा. कारण आवाज योग्य असणं किंवा चांगलं असणं हे सगळ्यांनाच आवडतं, आणि चांगला आवाज असेल की सगळ्यांनाच तो एक प्रिय असा असतो, आणि रेडिओवरती ती खूप महत्वाची गरज असते. त्यामुळे तिन्ही गोष्टींविषयी आपण आज बघणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे आले आहेत गणेश आचवल सर. पुन्हा त्यांचं मी स्वागत करतो. गणेश आचवल सरांची मी जस्ट ओळख करून देतो आणि सरांना सांगतो की त्यांनी सेशन सुरू करावं. गणेश आचवल सरांनी सुरुवातीला BCom आणि LLB, ते स्वतः ऍडव्होकेट आहेत. यापासून 1993 पासून मराठी, इंग्लिश, अर्थशास्त्र, संवाद कौशल्य, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, बिझनेस इथिक्स, मार्केटिंग, मॅनेजमेंट असे अनंत विषय, असे अनेक विषयांमध्ये त्यांचा हातखंड असल्यामुळे ते असे अनेक विषय सिडनॅम कॉलेज, हिंदुजा, साठे, रुईया, MGM अशा विविध कॉलेजांमध्ये शिकवतात. 1999 पासून FM रेनबो वरती ते RJ म्हणून कार्यरत आहेत. मट्टा साप्ताहिक, विवेक, सांस तरुण भारत, लोकसत्ता, सामना आदी वृत्तपत्रात, तसेच विवेक, प्रीमियर, तारांगण आदी मासिकांतून देखील त्यांनी विपुल लेखन केले आहे. ETV वरील आता बोला या कथाबाह्य कार्यक्रमासाठी देखील त्यांनी लेखन केलेले आहे. स्टार माझावरील अभ्यास 10वीचा या कार्यक्रमात मार्गदर्शन म्हणून त्यांनी सहभाग घेतला आहे. इटली ऑर्किड आणि मी, शांताराम, संध्या छाया, झपाटलेली लेखणी इत्यादी पुस्तकांचं NAB या संस्थेसाठी स्वतःच्या आवाजात त्यांनी ध्वनिमुद्रण देखील केलं आहे. 2008 आणि 2009चा सर्वोत्कृष्ट आकाशवाणी निवेदक म्हणून देखील त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. सरांचे स्वतःचे 10वी-12वीचे क्लासेस पण आहेत. याशिवाय ते आवाजाचे वर्कशॉप देखील घेतात. मी सरांना विनंती करेल, आजच्या सेशनचा एक महत्वाचा भाग मी जस्ट एक्सप्लेन करू. एकच सेकंद थांबा, फक्त कोणाचा तरी आवाज. आजच्या सेशनचा एक महत्वपूर्ण आणि गमतीशीर भाग आहे की सर ते सांगतीलच की एका विषयावर स्वतः ते निवेदन करून दाखवणार आहेत किंवा तो कसा मांडावा हे दाखवणार आहेत. प्रात्यक्षिक तुम्हाला RJ कसा असतो किंवा कसा बोलतो त्याचा प्रात्यक्षिक आज तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर सरांचं मी स्वागत करतो पुन्हा, आणि सरांना विनंती करतो की त्यांनी सेशन सुरू करावे. सर नमस्कार. सॉरी सर, फक्त दोनच गोष्टी सांगायच्या आहेत. कृपया प्रत्येकाने त्यांचा जो म्यूट मोड आहे तो ऑन, म्हणजे म्यूट मध्ये टाकावं एक, आणि स्क्रीन शेअरिंग शक्यतो करू नये, म्हणजे प्रेझेंट आहे त्या बटनावर क्लिक न केल्यास स्क्रीन शेअर होणार नाही. आणि तिसरी गोष्ट की पार्टिसिपेशन सर्टिफिकेट मिळतं, त्याची लिंक एक 20 ते 25 मिनिटांनंतर तुमच्या चॅटबॉक्स मध्ये दिली जाईल. थँक्यू. सॉरी सर, आपण सुरू करू शकतो. पौरस, एकच मिनिट फक्त शंका आहे की आधी मी किती मिनिटं बोलायचे आणि नंतर क्वेश्चन आन्सर्स कधी चालू करायचे?
सर 40 ते 50 मिनिटं आपलं होईल आणि मग क्वेश्चन आन्सर घेऊ. मग तासाभराचा आपण एक तास ते 1 तास 5-10 मिनिटाचा आपण साधारणपणे वेळ ठेवू शकतो. ओके. हो सर. नमस्कार सर्वांना. हाय, हॅलो, शुभ संध्या. सर्वप्रथम पौरस आर्ट व्हिजन यांचा जो हा उपक्रम आहे स्प्रेडिंग नॉलेज, तर या संदर्भात जेव्हा माझी आणि पौरसची चर्चा झाली तर त्यावेळेला रेडिओ बद्दल आपण काहीतरी करूया, कुठल्या विषयावर बोलता येईल. तर असं जेव्हा विषय निघाला त्यावेळेला मी म्हटलं आपण रेडिओ हा विषय जर शिकवतो कॉलेजमध्ये, आणि अर्थातच गेली 20 वर्ष मी रेडिओ जॉकी म्हणून काम करतो, तर मुळात रेडिओचं विश्व काय आहे याच्याबद्दल आपण संवाद साधावा असं माझ्या मनात आलं. अर्थात पौरसनी त्याला मान्यता दिली आणि मला ही संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम मी पौरस आर्ट व्हिजनचे आभार मानतो. आता रेडिओचं जसं मगाशी पौरसनी सांगितलं की इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वाटचालीतलं पहिल्यांदा आलेलं माध्यम म्हणजे रेडिओ होतं. ज्या वेळेला टीव्ही नव्हता, ज्या वेळेला इंटरनेट नव्हतं, इंटरनेट, सोशल मीडिया, OTT हे सगळं आता झालेलं आहे, पण त्या काळात रेडिओ हे महत्वाचं श्राव्य माध्यम होतं. आणि आता इथे मला थोडंसं सांगावंसं इथे असं वाटतं की आजच्या काळात सुद्धा अनेक जण, कारण इथे बरेच तरुण मंडळी सुद्धा दिसत आहेत, आणि आपण म्हणतो ना की रेडिओला किंवा आवाजातल्या करिअरच्या ज्या संधी आहेत त्याला वयाचं बंधन नाही. त्या करिअरच्या संधींकडे मी नंतर येणार आहे, पण सर्वप्रथम मला माझ्याबद्दल थोडंसं इथे शेअर करावंसं वाटतंय. ती गोष्ट म्हणजे अशी की रेडिओमध्ये मी करिअर करीन असं मला लहानपणी कधी वाटलं नव्हतं. माझे बाबा प्रिन्सिपल होते, आई शिक्षिका होती, आणि त्या काळामध्ये अभ्यासाला, म्हणजे त्या काळात मीडिया एवढा ऍक्टिव्ह नव्हता, आणि 7:30 ते 10:30 संध्याकाळी टीव्ही असायचा, पण त्या ज्या मालिका होत्या त्या फक्त दूरदर्शनच्या असायच्या, आणि त्याच्यामुळे महत्वाचं माध्यम, संस्कारांचं माध्यम हे रेडिओ होतं. म्हणजे मी माझ्या लहानपणी, मला आठवतंय की जसं दूरदर्शनवरती बालचित्रवाणी असायचं तसं रेडिओवरती सुद्धा शैक्षणिक कार्यक्रम असायचे, ते मी ऐकायचो. बालदरबार, माधव कुलकर्णी म्हणून एक अधिकारी होते, ते सादर करायचे. आणि मला आठवतंय विजया वाड यांची चिंगरी चिंगम बबली बबलगम अशी एक मालिका होती, तर त्यात प्रश्नोत्तर असायची. तर मी प्रश्न पाठवायचो आणि अरे आपलं नाव कधी सांगता येईल, असं म्हणजे आपलं नाव कधी येईल रेडिओवर. आणि मला आठवतंय की 5वी-6वीत असताना एकदा भगवद्गीता पाठांतर स्पर्धेत बक्षीस मिळालं, आणि म्हणून एक अध्याय सादर करण्यासाठी म्हणून मला एक 6-7 मिनिटाचा फक्त तिथे एक चंक मिळालेला होता, तो अध्याय मला म्हणायचा होता. त्यानंतर बरीच वर्ष तशीच गेली, पण रेडिओचा टर्निंग पॉइंट माझ्या आयुष्यात कसा आला ते सांगायला मला इथे महत्वाची गोष्ट वाटते. की सिडनम कॉलेजला मी बीकॉम पर्यंतचं शिक्षण घेतलं, आणि त्यावेळेला सिडनम कॉलेजमध्ये एक अवॉर्ड असतं, डायमंड ज्युबिली अवॉर्ड फॉर द बेस्ट कॉन्ट्रीब्युशन टू आर्ट अँड कल्चर, आणि त्यामध्ये तुमचा महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये सहभाग कसा आहे हे सगळं बघितलं जातं. तुम्ही अकॅडमिकली किती चांगले आहात, फर्स्ट क्लास आहे ना, किटी नाही ना लागलेली, हे सुद्धा बघितलं जातं. आणि 3000 विद्यार्थ्यांमध्ये मला ते अवॉर्ड मिळालं टीवायला असताना, कारण टीवायच्या कॅन्डिडेटला ते दिलं जातं. आणि त्यानंतर माझी मैत्रीण जी आज IAS अधिकारी आहे, सुप्रिया देवस्थळी कोलते, तर सुप्रिया देवस्थळी कोलते हिने युववाणी नावाच्या विभागासाठी माझी 5 मिनिटांची मुलाखत घेतली. ती मुलाखत आकाशवाणीतले एक कार्यक्रम अधिकारी भूपेंद्र मिस्त्री सर यांचा मी आवर्जून उल्लेख करीन. त्यांनी ती ऐकली आणि मला फोन करून बोलावून घेतलं. ते म्हणाले, अरे एवढं तू कॉलेजमध्ये करतोस, मराठी वाङ्मय मंडळाचा तू अध्यक्ष आहेस, लेख लिहितोस, तर तू रेडिओवरती करिअरचा विचार का नाही करत. तेव्हा कुठेतरी डोक्यात क्लिक झालं की रेडिओ हे माध्यम करिअर होऊ शकतं. आणि मग युवाणी विभागामध्ये मी प्रोडक्शन असिस्टंट, निर्मिती सहाय्यक म्हणून काम करू लागलो, कॉफी हाऊसची स्क्रिप्ट लिहायला लागलो. म्हणजे बघा, रेडिओमध्ये लिखाण ही सुद्धा करिअरची संधी असते. त्यावेळेला रेडिओ जॉकी किंवा FM चॅनल अस्तित्वात नव्हते. साल होतं 1996, आणि तिथेच काम करत असल्यानंतर आम्हाला समजलं की आता लवकरच FM वाहिन्या सुरू होणार आहेत. आणि मग FM वाहिन्या सुरू होणार आहे हे कळल्यानंतर 100 मार्काची परीक्षा होती, लेखी पेपर होता रेडिओ जॉकीसाठी. तेव्हा रेडिओ जॉकी हा शब्द नव्हता, हंगामी उद्घोषक पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अशी जाहिरात होती. आणि मग अर्ज भरला, 100 मार्काचा पेपर होता. 100 मार्काच्या पेपरात आकाशवाणीचं महत्वाचं तुमच्यामध्ये स्थान असा एक निबंध होता लिहायचा. इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन होतं. मी त्या संधीकडे पण येणार आहे की रेडिओमध्ये ट्रान्सलेटर, भाषांतरकार ही सुद्धा करिअरची एक संधी आहे. तिकडे मी पुढे येणार आहे. पण काय काय करायला लागतं परीक्षेसाठी, त्यानंतर काही विषय दिलेले असतात. म्हणजे तुमचं लिखाण चांगलं पाहिजे,
कारण रेडिओवरती कार्यक्रम सादर करताना तो वन मॅन शो असतो. तुम्हाला कोणीही स्क्रिप्ट लिहून देत नाही. आपलं स्क्रिप्ट आपल्यालाच लिहायचं असतं. ही गोष्ट फार महत्वाची आहे. म्हणजे खाजगी FM वाहिन्यांकडे मी नंतर येणार आहे, त्याच्याबद्दलही मला बोलायचंय. तिकडे बऱ्याचदा असं असू शकतं की द प्रेझेंटर इज डिफरंट अँड द रायटर इज डिफरंट. म्हणजे आरजे कोणीतरी लिहिलेलं स्क्रिप्ट सादर करू शकतो. नेहमी नाही म्हणते मी, काही शोज असे असतात, पण आकाशवाणीवर तसं नाहीये. जेव्हा आम्ही आरजे म्हणून काम करतो तेव्हा निश्चितपणे आमची स्क्रिप्ट आम्हालाच लिहावी लागतात. तर तसं वेगवेगळे विषय म्हणजे निसर्ग, राष्ट्रीय एकात्मता असे बरेच विषय होते आणि त्या विषयाचं निवेदन लिहिताना त्याच्यावर तुम्हाला गाणी सुद्धा सुचवायची असतात. म्हणजे अजून एक महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला आरजे म्हणून करिअर करायचं असेल तर तुम्हाला संगीत क्षेत्राचं ज्ञान पाहिजे. नाहीतर काय होईल, तुम्ही बोलताय कशाबद्दल तरी आणि गाणं भलतंच लावताय, तर असं चालेल का? तसं नाही चालणार आहे. त्यामुळे ही गोष्ट फार महत्वाची आहे. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट आहे की ती लेखी परीक्षा 100 मार्काचा पेपर होता, तो पास झालो. आणि त्याच्यानंतर स्वर चाचणी, आकाशवाणीतली स्वर चाचणी हा खूप चांगला अनुभव असतो. तो मला शेअर करायला आवडेल. इथे एक स्टुडिओ असतो, स्टुडिओमध्ये काळा पडदा लावलेला असतो आणि त्या काळ्या पडद्यामागे फक्त परीक्षकांचा आवाज आपल्याला ऐकू येतो. हा, तुमचा अनुक्रमांक सांगा आणि बोला. आता ही गोष्ट फार महत्वाची आहे की तिथे पडदा का लावलेला असतो, तर रेडिओ हे फक्त आवाजाचं माध्यम आहे, श्राव्य माध्यम आहे. म्हणजे तुम्ही कसे दिसता इथे त्याला महत्व नाहीये, तर तुम्ही कसे बोलता याला तिथे महत्व आहे. म्हणजे तुमचं बोलणं चांगलं हवं. आणि मग तिथे आम्हाला काही काही शब्द दिलेले होते, म्हणजे उच्चार. त्या शब्द एक ठरलेले जे असतात शब्द, म्हणजे वक्तृत्व, त्याच्यानंतर उत्तेजना, उत्तेजनार्थ, ब्राह्मण, ब्रह्मदेव, तुम्ही उच्चार कसे करताय, सडा सम्मार्जन, गो ब्राह्मण प्रतिपालक, क्षत्रिय, क्षमा, उषक काल. म्हणजे प्रत्येक शब्द अशी 15-20 शब्दांची यादी असते की जिथे टंग ट्विस्ट होऊ शकते आणि तुम्ही अर्थाचे अनर्थ करू शकता. त्यामुळे तुमचं उच्चारांवरती प्रभाव पाहिजे. कविता सादर करायला सांगितली जाते. आणि अचानकपणे मला काही वेळेला आपण म्हणतो ना, अचानक वेगळाच प्रश्न येतो, तसा मला एक प्रश्न आला आणि तो होता की आता अशी कल्पना करा की तुम्हाला एक जोक सांगायचा आहे आणि जोकला अनुरूप गाणं पण सुचवायचं. लगेच सांगायचं असतं, 20-30 सेकंद फक्त गॅप असते आपल्याला. उत्स्फूर्तता, रेडिओमध्ये करिअर करण्यासाठी तुमच्याकडे स्पॉन्टेनिटी महत्वाची आहे. तर त्यावेळेला स्पर्धांमधला, म्हणजे महाविद्यालयात असताना आपण म्हणतो ना की 17 धोंड्यांवर पाय ठेवायची आवड होती. मल्हार महोत्सव असेल, कॅलेडोस्कोप असेल, अजून त्यावेळेला आतासारखे भरपूर फेस्टिवल होत नव्हते. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा असतील, रुपारेलची किंवा रुईयाची जीडी पारीख असेल, तर आम्ही त्यात भाग घेत होतो. तर त्यातला एक कॉन्फिडन्स येत होता. आणि मग मी असं म्हटलं की जोक मी सांगितला, तो काय सांगितला हे सांगतो. मी असं म्हटलं, एक मुलगा असतो, त्याचं समोरच्या चाळीत राहणाऱ्या मुलीवरती प्रेम असतं. पण त्या काळी प्रेम व्यक्त करायला व्हॅलेंटाईन डे नव्हता हो. तो काय करायचा, रोज एक गुलाबाचं फूल तोडायचा आणि तो तिला नेऊन द्यायचा. पण ती त्याला काहीही प्रतिसाद देत नव्हती. शेवटी तो कंटाळला, काही ते एकदाचा सोक्ष मोक्ष लावून टाक. त्याने ठरवलं की आज चक्क तिला मागणी घालायची. 6 महिन्यानंतर तो तिला भेटला आणि म्हणाला, गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले, सांग तरी फुकटका ते सगळे गेले. तोच ओरडुनी त्यास म्हणे ती आळ वृथा हाकी, एकही न पाकळी दवडली तुम्ही दिल्यापैकी. असे बोलुनी त्याच पावली आत जाय रमणी, क्षणात घेऊन ये बाहेरी कसलीशी बरणी. म्हणे पहा मी यात टाकले ते तुमचे गेंद, आणि बनवला तुमच्यासाठी इतका गुलकंद. कशास डोळे असे फिरविता का आली बोंड, बोट यातले जरा चाकुनी करा गोड तोंड. क्षणैक दिसले तारांगण त्या, परी शांत झाला, तसाच वर्णी आणि घेऊनी खांद्यावरी आला.
तोंड आंबले असेल ज्यांचे प्रेम निराशेने, लक्षात ठेवा बरं, तोंड आंबले असेल ज्यांचे प्रेम निराशेने, प्रेमाचा गुलकंद तयानी चाटुनी हा बघणे, तयानी चाटुनी हा बघणे. मित्रांनो, झाला प्रेमभंग म्हणून स्वतःला मद्यपानाच्या आहारी बिलकुल जाऊन द्यायचं नाही. आपण म्हणतो ना, ज्या काही लग्न गाठी असतात त्या स्वर्गात बांधल्या जातात. पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायचं, आपल्या नशिबात कोणीतरी असणारच आहे आणि पुढे जायचं. तर मित्रांनो, कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत ते आहे जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. हा जोक मी सांगितला, माझी ऑडिशन संपली आणि कालांतराने जवळजवळ 8 दिवसांनी मला पत्र आलं की तुम्ही सिलेक्ट झालेले आहात. मग आमची मीटिंग होती आणि त्यावेळेला सरांनी आम्हाला विचारलं, तिथल्या अधिकाऱ्यांनी, की प्रेमाचा गुलकंद, बघा आज 13 जून आहे, आज आचार्य अत्रे यांचा स्मृतिदिन आहे. आचार्य अत्रेंचा प्रेमाचा गुलकंद जोक मध्ये गुंफणारं कोण होतं? कारण माझ्याबरोबर अजूनही काही जणांचं सिलेक्शन झालेलं होतं. त्या उत्स्फूर्ततेवरती माझं सिलेक्शन झालं. म्हणजे मला काय सांगायचंय की रेडिओमध्ये काम करताना उत्स्फूर्तता ही गोष्ट खूप महत्वाची, स्पॉन्टेनिटी. आणि इथे स्पर्धांमधला अनुभव कामी आला. त्यावेळेला जोक म्हणून मी जर सॅन्टा बँटाचा जोक सांगितला असता, कारण आकाशवाणीच्या आचारसंहितेप्रमाणे, कोड ऑफ कंडक्ट प्रमाणे, हा बेसिकली खाजगी आणि आकाशवाणी म्हणजे सरकारी वाहिन्या आणि खाजगी वाहिन्या यातला फरक आहे की तुम्हाला कुठेही जाती धर्माबद्दल भाष्य करता येत नाही. त्याच्या संदर्भातले जोक्स म्हणजे अगदी कोकणस्थ देशस्थ कऱ्हाडे रेवरुखे सुद्धा चालत नाही. हे जोक सुद्धा चालत नाहीत, हे मला इथे सांगावं असं वाटतं. त्यामुळे आजूबाजूच्या घटनांचं तुम्हाला ज्ञान हवं. आता आवाज प्रसारण योग्य असावा रेडिओमध्ये करिअरची संधी करताना. आणि मग माझं सिलेक्शन झालं. एक मुद्दा फक्त सांगतो आणि मी संधीकडे वळतोय की 4 जुलै 1999 पहिला मी रेडिओवरती शो केला आणि आता 2020 साल आलं. जवळजवळ गेली 21 वर्ष रेडिओमध्ये असणं ही गोष्ट महत्वाची आहे. कसं आहे, परीक्षा पास होणं सोपं आहे, परीक्षा पास होणं थोडं सोपं आहे, पण एवढी वर्ष सलग काम करणं ही गोष्ट कठीण आहे. त्यामुळे तुम्हाला बहुश्रुत असलं पाहिजे, तुमचं वाचन असलं पाहिजे. अनेक कॉलेजमधली मुलं सुद्धा इथे मला दिसत आहेत, तर मी सांगेन की कॉलेजमधल्या मुलांना खास करून मी निश्चित सांगेन की जर तुम्हाला आरजे व्हायचं असेल तर तुमचं वाचन आणि तुमचं जनरल नॉलेज ही गोष्ट तुम्हाला वाढवायला पाहिजे. आता मी बघा कविता सादर केली. रेडिओमध्ये महत्वाचं काय असतं तर महत्वाचा असतो आवाज. आता आवाज प्रत्येकाचाच मधुर असेल असं आहे का तर नाही. काही जण म्हणतात आवाज बेसचा असावा का? नाही, आवाज बेसचाच असला पाहिजे असं बिलकुल नाही. आणि त्याच्यामुळे अनेक नाट्य शिबिरातून सुद्धा हा प्रश्न विचारला जातो. तसाच कदाचित तुमच्याही मनात येत असेल की आवाज कसा असावा. तर आकाशवाणीची अट अशी आहे, आवाज प्रसारण योग्य असावा. युअर व्हॉइस शुड बी सुटेबल फॉर द माइक. आणि आवाजातलं व्हॉइस मॉड्युलेशन कडे मी येणार आहे. आवाजातले आरोह अवरोह तुम्हाला सांभाळता आले पाहिजेत, जसं मी कविता सादर करताना ते सादर केले. म्हणजे कुठे तुमचा टोन वाढवायचा, कुठे कमी करायचा हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्यानंतर मी असं म्हटलं की संगीताचं ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे. आता हे मी का सांगितलं तर संगीतमध्ये तुम्ही निवेदन जे करता त्या निवेदनाला अनुरूप गाणं तुम्हाला सांगता आलं पाहिजे, ते गाणं जोडता आलं पाहिजे. आता या संदर्भात काही गमती जमती घडू शकतात, पण मी जेव्हा सुरुवात केली की 99 साली स्टुडिओमध्ये टर्न टेबल किंवा ग्रामोफोन असायचा. ग्रामोफोन टर्न टेबल मध्ये तुम्हाला थोड्या वेळात ग्रामोफोन इथे दिसेल की कशा रेकॉर्ड्स वरती आम्ही काम करत होतो. म्हणजे मी तिन्ही स्थित्यंतर बघितले. मी ग्रामोफोनचा काळ बघितला, मी सीडी प्लेअर मधनं सीडी प्ले केल्या, तेही झालं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, आता सगळी गाणी कम्प्युटरवर असतात तर तेही दिसलेलं आहे कम्प्युटर. आता बघा हा ग्रामोफोन आहे, त्या ग्रामोफोनची ना मी तुम्हाला एक मजा सांगणार आहे. टर्न टेबल, इथे हे जे मशीन तुम्हाला दिसतंय या चित्रामध्ये त्याच्यात ती रेकॉर्ड आम्ही प्ले करायचो. आता रेकॉर्डला 3 प्रकारचे स्पीड असायचे की एक 78, एक 45 आणि एक त्याच्या आधी, असे त्यांचे स्पीड असायचे. तर मी अगदी झोकात अनाउन्समेंट दिली. उदाहरण देऊन दाखवतो. आता ऐकूया गुपचूप गुपचूप या चित्रपटातलं सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत. गाणं चालू होतं. अहिलेन मी तुला तुला तुला. गाणं अटकलं कारण स्क्रॅच गेली तिकडे.
स्क्रॅच होती त्या रेकॉर्डला. मी परत ती पिन उचलली, थोडी पुढे नेली. तू मला ने पाहिले ले ले. आता अशा वेळेला बघा, लाईव्ह शो करतोय आणि असं गाणं अडकलं, राग आलेला असतो. हे काय होतंय असं काय, आपण पॅनिक होतो. म्हणजे आता मी तुमच्याशी बोलतोय आणि अचानकपणे जर नेट कनेक्शन गेलं तर जी सगळ्यांची अवस्था होईल ना, तीच माझी झाली. पण डोकं शांत ठेवून तुम्हाला चांगल्या शब्दात असं सांगायचंय, माफ करा श्रोते हो, काही अपरिहार्य कारणास्तव आम्ही हे गीत आपणास ऐकू शकत नाही, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. म्हणजे मनात राग आलाय, खूप राग आलाय, पण नाही. आकाशवाणीमध्ये काम करताना किंवा आवाजाच्या माध्यमात काम करतात किंवा एकंदरीतच जीवनात दोन गोष्टी इथे सांभाळायच्या असतात, की तोंडामध्ये साखर आणि डोक्यामध्ये बर्फ. आता हे आमच्या सहकारी निवेदिकेचं वाक्य आहे. आमची सहकारी निवेदिका आहे, ती हे वाक्य म्हणते, पण ते वाक्य आम्ही सुद्धा फॉलो करतो, की तोंडामध्ये साखर हवी आणि डोक्यावरती बर्फ हवा. कारण लाईव्ह शो मध्ये खूप मजा होत असतात. लाईव्ह शो जे असतात ना, तर लाईव्ह शो खूप असतात. आणि ज्या रेकॉर्ड असतात 33, 45 आणि 78, 33, 45, 78 या स्पीडच्या रेकॉर्ड, मग नंतर सीडी प्लेअर आले आणि आता कम्प्युटरवरती हजारो गाणी स्टोअर आहेत. आता मी इथे सांगेन, रेडिओमध्ये करिअरच्या संधीमध्ये एक महत्वाची संधी झाली तर रेडिओ जॉब. आता इथे कौशल्य काय आणि उत्स्फूर्तता म्हटलं तर तुमचं स्क्रिप्ट तुम्हाला लिहायचं आहे. आता रेडिओ जॉकी म्हणून जर तुम्हाला आकाशवाणीच्या वाहिन्यांवर काम करायचं असेल तर इथे पदवीचं प्रमाणपत्र हवं. म्हणजे कुठल्याही शाखेचा पदवीधर तुम्ही असलं पाहिजे. ही परीक्षा तुम्हाला देण्याआधी पहिली महत्वाची अट आहे की तुम्ही पदवी पास होणं, म्हणजे डिग्री, यू शुड बी ग्रॅज्युएट, ही पहिली अट आहे. आणि वयवर्ष पूर्वी 35 पर्यंत, म्हणजे ऑडिशन देण्याकरता वय सांगतोय, 35 पर्यंत वय होतं, आता ते 40 केलेलं आहे. आणि आकाशवाणीची अस्मिता वाहिनी जी आहे तिथे थोडं वय जास्त आहे, 45 पर्यंत असेल. ते दरवेळेला थोडंसं बदलत असण्याची शक्यता आहे. ते जाहिरातमध्ये तुम्हाला बघावं लागेल काय आहे. आता आरजे म्हणून काम करताना मी जसं म्हटलं की म्युझिकचं नॉलेज तुम्हाला आवश्यक आहे. आता आरोहावर व्हॉइस मॉड्युलेशन, मला इथे उदाहरण द्यावंसं वाटेल की ज्या वेळेला मी पहाटे 5 ते 8 FM रेनबो वाहिनीवरती पहाटे 5 ते 8 माझा लाईव्ह शो असतो. सध्या लॉकडाऊनमुळे तो फक्त बंद आहे. तर पहाटे 5 ते 8 माझा शो असतो. त्यातला वंदन हा कार्यक्रम भक्ती संगीताचा असतो 5 ते 6. आता 20 वर्ष काम करताना अनेक रामनवमीला मी कार्यक्रम केले असतील. राम जन्मला अगं सखी राम जन्मला हे गाणं मी सांगितलं असेल, त्याच्या गाण्याचे किस्से सांगितले असतील, म्हणजे वाचन हवं. आषाढी एकादशीच्या वेळेला कार्यक्रम करायचा असेल तर अभंग तेच आहे. म्हणजे माझे माहेर पंढरी असेल, इंद्रायणी काठी असेल, विठ्ठल तो आला आला असेल, अभंग तेच आहेत, पण मला निवेदन बदलता आलं पाहिजे. तर भक्ती संगीताला जेव्हा मी निवेदन करणार आहे तेव्हा माझा टोन कसा असेल याचं एक प्रात्यक्षिक मी तुम्हाला करून दाखवणार आहे. आणि त्यानंतर हवामान वृत्त वाचताना माझा टोन कसा असेल ते मी तुम्हाला दाखवणार आहे. नमस्कार मित्रांनो, 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश, सादर करतोय तुमच्यासाठी तुमच्या आमच्या मनातल्या गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम, ज्याचं नावच आहे मनस्पर्शी. या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आषाढी एकादशी जवळ येत चाललेली. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम असा गजर करत पंढरीची वारी पुढे पुढे चालली. पण मित्रांनो, निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई या नावामध्ये सुद्धा अध्यात्म आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई या नावामध्ये सुद्धा अध्यात्म आहे. कारण असं म्हणतात, संसारातून निवृत्ती घेतली आणि ज्ञानाचा सोपान झाला. संसारातून निवृत्ती घेतली आणि ज्ञानाचा सोपान झाला की जीवनाची वाट मुक्तीकडे जाते. हेच त्यातलं अध्यात्म. आणि खरोखरच या अध्यात्माच्या मार्गात, पंढरीच्या वारीमध्ये कुठलाही भेदभाव नाही मित्रांनो. तेव्हा आपणही जाऊया त्या पंढरीच्या वारीला. पुढचा अभंग अर्थातच तुम्हीच सुचवलेला, तुम्ही फरमाईश केलेला, खेळ मांडियेला वाळवंटी. म्हणजे बघा, हे गाणं, त्याच्या गाण्याच्या भोवती माझं जे निवेदन मी गुंफलं होतं, याचा टोन माझा वेगळा होता. आणि आता मी हवामान वृत्त जेव्हा वाचतो सकाळी 6 वाजता मला हवामान वृत्त द्यायचं असतं, त्यावेळेला माझा टोन कसा असेल ते मी सांगतो. सकाळचे 6:05 होत आहेत. घेऊया हवामान वृत्त. काल दिवसभरात मुंबई शहर आणि उपनगर या ठिकाणी कमाल आणि किमान तापमानाची जी नोंद झाली
कुलाबा येथील कमाल तापमान नोंदवलं गेलं 34 अंश सेल्सिअस, किमान तापमान 28 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 88% नोंदवली गेली. येत्या 24 तासातील हवामानाचा अंदाज असा. आकाश पूर्णतः ढगाळलेलं असेल. मुंबई शहरात आणि उपनगरात मुसळधार पावसाची वृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त संपलं. मग त्यानंतर सिग्नेचर ट्यून जाते आणि त्यानंतर माझा टोन कसा टाकतो. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. वेळ आहे सकाळचे 7 वाजलेत आणि खमंग न्याहारी ब्रेकफास्ट शो मध्ये तुमचं स्वागत आहे. आसपास खास, आपल्या बाजूला बरंच काही घडत असतं खास आणि त्यासाठीच आमचा आहे कार्यक्रम आसपास खास. आज काय घडतंय, कुठे काय घडतंय, सगळं आपण जाणून घेणार आहोत. आता लॉकडाऊन मध्ये तुम्ही सगळे घरी आहात, घरीच राहा, सुरक्षित राहा. अनलॉक जरी चालू असेल तरी काळजी घ्या स्वतःची, हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याकरता आता आपण पौरस आर्ट विजन मध्ये जाणार आहोत, कारण तिथे असाच काहीतरी उपक्रम राबवला जातोय आणि या संदर्भात आपल्याशी सहभागी होणार आहेत पौरस देशपांडे. कारण पौरस आर्ट विजन तर्फे अतिशय उत्तम वक्त्यांची लेक्चर्स त्यांनी या ऑनलाईनच्या माध्यमातून आयोजित केलेत. काय आहे ते, काय सांगशील पौरस, असं मी विचारणारच. म्हणजे बघा, माझा टोन हा मी इथे बदलला. म्हणजे मला काय सांगायचंय की तुम्हाला तुमच्या पद्धतीप्रमाणे टोन बदलता आला पाहिजे. जर हवामान वृत्ताला मी हा टोन लावला, म्हणजे हवामान वृत्त मी असं म्हटलं, आताच मला हाती आलेली बातमी आहे, मुंबई शहर आणि उपनगर या ठिकाणी मुसळधार, तुम्ही रेडिओ बंद कराल. तुम्ही रेडिओ बंद कराल. म्हणजे हवामान वृत्त सांगताना, मगाशी मी आध्यात्मिक गोष्ट सांगताना, निवृत्ती ज्ञानदेवांबद्दल बोलताना माझं टोन वेगळा होता आणि आता माझा टोन वेगळा आहे. आणि त्या पद्धतीने तुम्हाला तो टोन बदलता आला पाहिजे. ही गोष्ट खूप महत्वाची. ज्या वेळेला अजून एक उदाहरण मी देऊ इच्छितो. ज्या वेळेला मुंबई महापुरात होती 26 जुलै 2005, मी राहतो शास्त्री हॉल मध्ये नाना चौकात आणि त्याच्यामुळे ट्रेन सगळ्या बंद झाल्या होत्या. साऊथ मुंबई सेफ होती आणि रात्री फोन आला आमच्या अधिकाऱ्यांचा आणि मला सांगितलं की तुम्हाला शो करावा लागेल कारण कोणीच येणं शक्य नाहीये. आणि 27च्या पहाटे मी तिथे गेलो स्टुडिओमध्ये आणि त्यावेळेला बघा मुंबई महापुरात आहे आणि मी जर असं म्हटलं की काय मस्त पाऊस पडतोय, गरमागरम भजी खायला पाहिजे, तर लोक मारतील, तर लोक खरोखर म्हणजे टीका करतील. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय बोलायला पाहिजे, तर इथे मला आपण म्हणतो ना अभ्यास मदतीला येतो. तर कुसुमाग्रजांची कविता मदतीला आहे. तुम्ही कविता ओळखली असेलच. कणा ओळखलत का सर मला पावसात आला तो, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलल्यावरती पाहून, गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात. माहेर वाशीण पोरी सारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले, भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, फडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. मित्रांनो, सगळी मुंबई आज महापुरात बुडते आणि यावेळेला आकाशवाणी तुमच्या मदतीला आहे. आमचे हेल्पलाईन क्रमांक आहेत 22815787 आणि 22815789. जर तुम्ही आमचा कार्यक्रम ऐकत असाल आणि त्यावेळेला जर तुम्हाला एखादा संदेश कोणाला द्यायचा असेल किंवा काही चौकशी करायची असेल तर आमच्या हेल्पलाईन क्रमांकावर नक्की संपर्क साधा. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत असणारे कशी काळ नागिणी सखे ग वैरीण झाली नदी. म्हणजे बघा, महापुराच्या वेळेला मी अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले लावून नाही चालणार आहे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. म्हणजे रेडिओवर करिअर करताना म्युझिकचं ज्ञान ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. अचानकपणे रेडिओवर कार्यक्रम करताना कधी कधी कोणत्या तरी व्यक्तीच्या निधनाची बातमी येते. मग निधनाची बातमी आल्यानंतर त्या व्यक्तीच्या संदर्भातली माहिती, आता पूर्वी स्टुडिओमध्ये संगणक नव्हते, आता स्टुडिओमध्ये संगणक आलेले आहेत
आणि संगणक आल्यानंतर साहजिकच काय होतं, संगणकावरनं एखाद्या व्यक्तीची माहिती आपल्याला मिळते, पण ती किती रिलायबल आहे. कारण आकाशवाणीवरून एकदा गेलेला शब्द हा परत आपल्याला मागे नेता येत नाही. त्यामुळे ते बोलताय. तर मला तेच सांगायचं की अचानकपणे एखाद्या व्यक्तीच्या निधनाची बातमी येते आणि ती निधनाची बातमी आल्यानंतर तुम्ही जी माहिती देणार आहात त्याच्यामध्ये, ती माहिती तुम्हाला रिलायबल पाहिजे. तुम्ही चुकीचं नाही बोलू शकत. आणि त्याच्यामुळे, कारण एकदा गेलेला शब्द, लाईव्ह इज लाईव्ह, रेकॉर्डेड मध्ये तरी ठीक असतं, तुम्ही परत एडिटिंग करू शकता, तुम्ही एखादा पीस पुन्हा रेकॉर्ड करू शकता. त्यामुळे तुम्हाला संगीताचं ज्ञान हवं, जनरल नॉलेज हवं, वाचन हवं. मी पुन्हा तो मुद्दा हायलाईट करणार आहे. आता इथे काही जण आपल्याला दिसत आहेत की जे वयाने मोठे असतील, माझ्यापेक्षा अनुभवाने मोठे असतील, पण आपण म्हणतो ना की त्यांना सुद्धा रेडिओवर कार्यक्रम करावेसे वाटत असतील. नक्की करू शकता. मुळात कसं आहे, सध्या आकाशवाणीवरती कार्यक्रमामध्ये नाट्य विभाग आहे आणि नाट्य विभागामध्ये तुमची स्वर चाचणी होते. बी ग्रेड, बी हाय, ए आणि ए हाय अशा कॅटेगरीज असतात. सुरुवातीला तुम्हाला बी ग्रेडची परीक्षा द्यावी लागते. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला बी श्रेणी मिळते, त्याच्यानंतर 2 वर्षांनी तुम्ही पुढची देऊ शकता. तर मुद्दा असा आहे की तुम्हाला तिथे आवाज, मी म्हटलं ना की आज आपल्याकडे इथे मला उदाहरण द्यावंसं वाटतं, बाळ कुडतरकर, नीलम प्रभू, एक गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की यांचे श्रुतिका, आकाशवाणीवरची नभोनाट्य आम्ही ऐकली, त्या ऐकत मोठे झालो. या 2 व्यक्तींचा उल्लेख. आणि आमच्या अधिकारी सुषमा हिप्पळगावकर, की ज्यांच्या संस्कारात आम्ही घडलो. 7 वाजता आरोग्यम धनसंपदा लागायचं. म्हणजे मलाही आठवतंय की शाळेची सगळी, रेडिओचं कार्य किती महत्वाचं आहे की शाळेला जाण्याची वेळ आणि कार्यक्रमाची वेळ ठरलेली असायची. 6:50 जिंगल असायचं रेडिओवरती, गाणी म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट. फिनोलेक्सनं आणलं पाणी, शेत पिकली सोन्यावाणी. तर त्या फिनोलेक्स वरती ते गाणं ऐकलं, ती जिंगल ऐकली की चला दप्तर निघून शाळेत जायचं, दप्तर घेऊन. हे ठरलेलं होतं. आणि 7 वाजता आरोग्यम धनसंपदा, म्हणजे रेडिओ हे इतकी नातं जुळलेलं होतं. क्रिकेट कॉमेंट्रीसाठी रेडिओवरचा समालोचक ही एक वेगळी कॅटेगरी आहे, क्रिकेट कॉमेंटेटर. त्यामुळे ते सुद्धा एक करिअर आहे. पण मी पुन्हा नाट्य विभागाकडे येतोय की नाट्य विभागामध्ये तुम्हाला वेगवेगळी कॅरेक्टर्स प्ले करायची असतात. म्हणजे आकाशवाणी रेडिओ ड्रामा ज्याला म्हणतो, तर तिथे तुम्हाला वेगवेगळ्या वयानुसार तुमचे व्हॉइस मॉड्युलेशन्स बघितले जातात. की एक बरं असतं ना की रेडिओवरती आम्ही तुम्हाला दिसत नसतो. आणि बऱ्याचदा असं होतं ना की कधी कधी कसं होतं की 4 जणांचं नाटक असतं, पण एखाद्या पात्राला फक्त 4 वाक्य असतात. तर 4 वाक्यासाठी दुसऱ्या अख्ख्या आर्टिस्टला बुक करायचं का, की 4 वाक्यांसाठी? तसं नाही होत. मग आमच्यातलाच कोणीतरी तो 2 रोल प्ले करतो. मग इथे तुमचा आवाज तुम्हाला बदलावा लागतो. लहान मुलाच्या आवाजात बोलणं असेल, शाळेतल्या आवाजात बोलणं असेल आणि वृद्धाच्या आवाजात बोलणं असेल, फरक आहे. त्याच्यानंतरची महत्वाची गोष्ट अशी की म्हणजे स्टेजवरती तुम्हाला दिसत असतं काय घडतंय, पण रेडिओवरती, आता एक सीन आहे, मी तुम्हाला एक उदाहरण देऊन दाखवतो की कॉफी हाऊस नावाच्या कार्यक्रमाचं स्क्रिप्ट लिहिण्याची पण ऑपॉर्च्युनिटी येऊ शकते. की 2 मित्र आणि एक मैत्रीण ही कॉफी हाऊस मध्ये गेलेले आहेत आणि ते आठवडाभर काय काय झाले ते बोलतायत. तर ही सिच्युएशन आहे आणि ही सिच्युएशन असताना त्या ज्या गप्पा चालू आहेत, त्या गप्पा ज्या चालू आहेत त्या संदर्भात बोलणार आहेत. आणि मग इथे टोन कसा पाहिजे, मग तिथे कॅरेक्टर मिळतं ना, काय हे हिला ना नेहमी उशीर होत असतो, नेहमीच येते, कधीही वेळेवर यायची नाही आणि नेहमीची कारणं देणार. म्हणजे तो टोन तसा पाहिजे तुमचा. आणि ज्या वेळेला तुम्हाला एखादी कथा नरेट करायची, म्हणजे मला आठवत आहे, मी एक उदाहरण देईन इथे कथेच्या संदर्भातलं, की त्यावेळेला तुमचा टोन, की परदेशी गेलेल्या मुलाबद्दल एखादं पत्र तुम्ही वाचत असाल, तर त्यावेळेला एक मी असा गोष्ट सांगितली होती. ती गोष्ट अशी सांगितली होती की आई वडिलांची खूप स्वप्न असतात, आपल्या मुलांनी मोठं व्हावं, आपल्या मुलांनी खूप शिकावं, परदेशात जावं, परदेशात जाऊन पुन्हा भारतात यावं, हे आई वडिलांचं स्वप्न असतं. असंच एका कुटुंबातली गोष्ट तुम्हाला सांगतो. आई वडिलांनी मुलाला शिकवलं आणि त्याच्यानंतर मुलगा परदेशात गेला. सुरुवातीला दर आठवड्याला फोन करायचा, कारण त्यावेळेला ईमेलचं माध्यम नव्हतं, फोनचं माध्यम होतं. मग ईमेलचं माध्यम आलं, इंटरनेटच्या माध्यमातून पत्रोत्तर सुरू झाली. पण कालांतरानं आठवड्याला येणारा ईमेल अचानक महिन्याभर आलाच नाही.
आणि महिन्याभरात मुलाचा फोन आला, आई मी आता इथं स्थायिक व्हायचं ठरवलंय, मी पुन्हा भारतात परत येणार नाही. मित्रांनो विचार करा, त्या क्षणाला त्या माऊलीला काय वाटलं असेल? खरोखरच त्या क्षेत्रात त्या क्षणाला त्या आईला, त्या माऊलीला काय वाटलं असेल? आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या मुलांनी आपल्या बरोबर असावं ही एकच अपेक्षा तिची असणार, पण त्यावेळेला तो मुलगा परदेशात. मुलगा विचारतो की इथे येशील का, पण आई कशी जाणार तिकडे? जिच्या आयुष्याची अनेक वर्ष मुंबई सारख्या शहरात गेले, ती अचानकपणे कॅलिफोर्निया किंवा न्यूयॉर्क मध्ये नाही जाणार. आणि मग अशा वेळेला एकच गाणं त्या आईच्या तोंडी येतं, ते म्हणजे जिव्हाळा चित्रपटातलं गाणं, या चिमण्यानो परत फिरा रे घराकडे आपुल्या. हे गीत म्हणजे बघा, मला आठवतंय मी हा किस्सा एक सांगितला आणि त्याच्यानंतर पहाटे पहाटे स्टुडिओमध्ये मला फोन आला आणि त्या माऊली चक्क रडायला लागल्या फोनवर. माझा लाईव्ह शो सुरू आहे, त्या म्हणाला माझाही मुलगा परदेशात आहे आणि तो आता येणार नाहीये. आता तुम्ही विचार करा, लाईव्ह शो सुरू आहे, समोर अचानक फोन येतो आणि त्या माऊली रडतायत. मला त्यांना तिथे आधार द्यायचा आहे, त्याच वेळेला माझा शो सुद्धा मला कंटिन्यू करायचा आहे. हे सगळं आपल्याला सांभाळावं लागतं. म्हणजे शो मस्ट गो ऑन आपण म्हणत असतो, ते मूड मधले स्विच ऑन स्विच ऑफ आहे ते तुम्हाला करता आले पाहिजे. नाट्य विभागाची परीक्षा तुम्ही देऊ शकता. त्याचप्रमाणे आकाशवाणीवरती भरपूर विभाग आहेत, मी खासगी वाहिन्यांकडे नंतर येतो. पण सरकारी वाहिन्या मुळात ऑथेंटिसिटी जी असते ना, ती गोष्ट खूप महत्वाची असते. की ऑथेंटिसिटी, ज्या सरकारी वाहिन्यांतर्फे अधिकृत बातम्याच तुमच्यापर्यंत पोहोचतात. वनिता मंडळ सारखा कार्यक्रम असतो, इथं महिलांसाठी कार्यक्रम असतात, काही रूपक म्हणजे काही फीचर्स ज्याला आम्ही म्हणतो ती लिहायची असतात, तर ते काम कोणीही करू शकतं. अर्थात म्हणजे तुमचं लिखाण चांगलं हवं. मला म्हणायचंय काय की सर्व वयोगटातली माणसं तुम्ही तिथे सहभागी होऊ शकता. त्याच्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे खासगी वाहिन्यांच्या बाबतीत मला सांगायचं झालं तर खासगी वाहिन्यांमध्ये आरजे हंट केला जातो. ते आरजे हंटिंग असा शब्द आहे की टॅलेंट हंट, तुमच्या टॅलेंटला हंट केलं जातं असं तिथलं नाव आहे. आणि तिथं बऱ्याचदा कसं असतं की तिथे काही आरजेस, मी कुठल्याही चॅनलचं नाव घेणार नाहीये, पण तिथे तुम्हाला मार्केटिंगचंही काम करावं लागतं. म्हणजे तिथल्या आरजेला भरपूर पगार असेल, पण त्याच वेळेला त्याला त्याचा शो विकता आला पाहिजे. त्याचा शो नुसता त्याचा आवाज असून चांगला नाही, तर त्याला मार्केटिंग स्किल पण असतं, ते असावं लागतं त्याच्याकडे. आणि म्हणून तुम्ही बघत असाल तर खासगी वाहिन्यांच्या बाबतीत म्हणाल तर तुम्हाला लक्षात येईल की खासगी वाहिन्यांची अफाट लोकप्रियता ही पोस्टर्समुळे, त्यांचं इन्स्टा पेज असतं, फेसबुक पेज असतं, या गोष्टी खूप असतात. म्हणजे मार्केटिंगच्या जमान्यामध्ये खासगी वाहिन्यांचं कार्य महत्वाचं आहे. आणि त्या चॅनलला तो आवाज सूट आहे ना, ती गोष्ट महत्वाची. त्या चॅनलला तो आवाज सूट आहे, म्हणजे प्रत्येकाचाच आवाज बेसचा असेल असं नाही, प्रत्येकाचाच आवाज हा तसं असेल असं नाही, तर ही गोष्ट महत्वाची. आणि त्यामुळे तुम्हाला आवाजातील आरोह मी सांगितलं, उत्स्फूर्तता सांगितली, त्याच्यानंतर मी महत्वाची गोष्ट जनरल नॉलेज बद्दल सांगितलं, त्याच्यानंतर आवाज कसा सुधारावा असा पण आपला एक पॉइंट आहे. आणि त्याच्याबद्दल महत्वाची गोष्ट की आवाज कसा सुधारावा म्हणजे काय, तर या संदर्भात मी तुम्हाला असा सल्ला देईन की त्याबद्दल व्हॉइस थेरपी काही जण शिकलेले आहेत किंवा व्हॉइस थेरपी तज्ञ आहेत, एक्सपर्ट्स आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला हे करता येऊ शकेल. किंवा काही योगिक एक्झरसाइजेस आहेत, प्राणायाम आहे, ओंकार साधन आहे, पण ते मार्गदर्शनाखाली करावं असं मी सांगतो. तुम्हाला पथ्यही पाळता येतील. म्हणजे माझा उद्या जर शो असेल पहाटे 5ला, तर मला आईस्क्रीम कितीही आवडत असलं तरी मी आदल्या रात्री आईस्क्रीम किंवा थंड ज्यूस नाही. म्हणजे ही पथ्य तुम्हालाच पाळायची की आवाज आपला जपला पाहिजे. आणि त्याच्यामुळे आईस्क्रीम किती आवडो, पण नाही उद्या शो आहे मग आज मी आईस्क्रीम नाही खाणार, मग ते मला सॅक्रिफाईस मला करता आलं पाहिजे. फार मोठ्या गोष्टी नाहीयेत, छोट्या गोष्टी आहेत, पण त्या पाळाव्या लागतात. त्यानंतर महत्वाची गोष्ट, शो सादर करताना दर 10-15 मिनिटांनी, म्हणजे गाणं चालू असताना मी पाणी पिऊ शकतो. आत्ताही मी इथे पाण्याचा ग्लास ठेवलेला आहे आणि मी आता एक मिनिटभर पाणी पिणार आहे, कारण बोलून बोलून घसा दुखतो बऱ्याचदा. आणि हे मी कोणीतरी इथे मला विचारलं की शिक्षक सुद्धा या ग्रुपमध्ये आहेत, तर बऱ्याचदा कसं होतं की शिक्षकाचा आवाज जात्याच मोठा असतो मुलांवरती ओरडून. तर इथे रुईया कॉलेज मधले किंवा साठे मधले माझे स्टुडंट्स असतील तर तुम्हाला एक मी नेहमी सांगत असतो
तुम्हाला लक्षात असेल मी कधीच कोणावर ओरडत नाही वर्गामध्ये तास घेताना. मी काय सांगतो, एकतर तुम्ही तरी बोला वर्गात, नाही तर मला तरी बोलता. ही दोनच पथ्य मी पाळतो. आयदर यू स्पीक ऑर आय विल स्पीक. म्हणजे मी उगाच ओरडारड करणार नाही. किंवा पिकनिकच्या वेळेला अनेक जणांचा गायनाचा उत्साह हा उफाळून वाहत असतो, तर तसा तो उत्साह जरा कंट्रोलमध्ये ठेवा. उगाच किती मोठ्या आवाजात आपण गातोय, नाही नको. मी आता ओरडून बोलतोय का, नाही. मी आवाजाचा टोन जपण्याचा प्रयत्न करतोय. गरम पाणी पिणं, जसं आता कोरोनाच्या काळामध्ये सगळेच जण सांगतायत, डॉक्टर्सही सांगतायत, दूध हळद पिणं. हे काही काही छोपण अर्थातच आपण म्हणतो तसं की प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते आणि प्रत्येकाची प्रकृती वेगळी असल्यामुळे या संदर्भात तुम्ही डॉक्टरांची, तुमचे जे डॉक्टर असतील त्यांच्याशी संपर्क साधून जर तुम्ही एखादी गोष्ट केली तर ती जास्त बरी ठरेल असं मला वाटतं. आवाजातले आरोह अवरोह मी तुम्हाला सांगितले, कथांबद्दल आपण बोलतो. त्याच्यानंतर ज्यांना टेक्निकल साईड मध्ये इंटरेस्ट आहे, म्हणजे आता बऱ्याचदा कसं असतं, प्रायोजित कार्यक्रम ही सुद्धा एक करिअरची संधी असते. की म्हणजे उद्या पौरस आर्ट व्हिजननी एखादा मूवी प्रोड्यूस केला, म्हणजे केलेलेच आहेत त्यांनी, नवीन मूवी जर आला तर त्या मूवीचा स्पॉन्सर्ड प्रोग्राम करायचा असेल तर मी पौरस सरांना सांगणार की 10 मिनिटाचं पॅकेज मी त्यांना देणार आणि तो मला प्रोड्यूस करून तुम्ही द्यायचा. तर त्यातनं मला काही पैसे मिळणार नसतात, पण एक त्यांची पब्लिसिटी होणार असते. त्याकरता तो 10 मिनिटाचा कार्यक्रम तुम्ही विकत घ्यायचा असतो, जसं त्याला स्पॉन्सर्ड कॅटेगरी म्हणतात. तर त्यासाठी दिली जाणारी उद्घोषणा आहे जाहिरातीचा आवाज. जाहिरातीचा आवाज ही गोष्ट खूप महत्वाची आहे. म्हणजे आपण बघतो ना की जाहिरातीचा आवाज मला अनाउन्समेंट देताना तिथे थोडा वेगळा टोन वापरावा लागतो. मला एक उदाहरण देतो. अय्या नावाचा चित्रपट होता आणि अय्या नावाच्या चित्रपटाच्या डबिंग कोऑर्डिनेटर्स असतात आणि त्यांनी मला बोलवलं. त्यांनी सांगितलं की आम्हाला रेडिओ जॉकीचाच आवाज हवाय. राणी मुखर्जीची एंट्री आहे, फक्त 30 सेकंदाचा सीन होता. राणी मुखर्जी येते, ती रेडिओ ऑन करते. त्याच्यानंतर जी 3-4 वाक्य आहेत ती मी बोललेलो वाक्य आहेत. साल आहे 1970, रेकॉर्डिंग झालं होतं 90च्या दशकात. तर त्यांनी मला सांगितलं की 1970 जैसे का आवाज होना चाहिए. तर मी त्याला 2-3 व्हॉइस सॅम्पल्स दिले. ते वाक्य मला आठवतंय. ते वाक्य असं होतं, आधी वाक्य सांगतो आणि मग मी टोन सांगतो की ती राणी मुखर्जी येते आणि रेडिओ ऑन करते और इनके घर में रहती है. तो अब्रप्टली प्रोग्राम स्टार्ट होतो, त्यामध्ये वाक्य असं होतं, और इनके घर में रहती है एक दादी जिनके दांत सोने से महंगे और चांदी से चमकीले हैं. आता हे वाक्य मी असं म्हटलं, और इनके घर में रहती है एक दादी जिनके दांत सोने से महंगे और चांदी से चमकीले हैं. म्हणजे इथे मी माझा टोन पूर्ण बदलला. जसं आपण म्हणतो खेलो इंडिया खेलो, किंवा रेडिओवरती जसं आपण म्हणतो, किंवा तुम्ही कुठलाही फोन डायल केला की हिंदी में जानकारी करने के लिए 2 दबाइए. इफ यू वॉन्ट टू लिसन इन्स्ट्रक्शन्स इन इंग्लिश प्रेस 1. मराठीमध्ये संपर्क करायचा असेल तर 3 दाबा. कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हशी बोलायचं असेल तर 8 दाबा. सॉरी, यू हॅव एंटर्ड द रॉंग नंबर. तर अशी तुम्हाला व्हॉइस मॉड्युलेशन्स करता आली पाहिजेत. आणि आपण म्हणतो तसं की लहान मुलाच्या आवाजात तुम्हाला बोलायचं असेल तर तो टोन तुम्हाला करता आला पाहिजे. म्हणजे मी फक्त एक्झाम्पल दाखवतोय. आता रेडिओवरती मी म्हणतो ना की रेडिओवरती आम्ही दिसत नसतो, ते फार बरं असतं. तर त्याच्यामुळे कसं की आम्ही जे काही एक्सप्रेशन्स करतो ते तुम्हाला दिसत नाही, आणि ही गोष्ट खूप चांगली आहे. प्रयत्न करतो मी. अशावा शुंदल चॉकलेटच्या बंगल्या, चंदेली सोनेली चमचमता चांगला. अशावा शुंदल चॉकलेटच्या, मला पुढचं गाणं नाही आठवत, मला पुढचं गाणं नाही आठवत. एक मिनिट. मस्त सर. तर आपण म्हणतो की तुम्हाला त्या पद्धतीने हे करावं लागतं, आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो की डबिंग ही सुद्धा एक करिअरची संधी आहे. आणि मिमिक्री हे पूर्ण वेगळं आहे. मी स्वतः मिमिक्री करत नाही. मिमिक्रीला वेगळं ट्रेनिंग आहे. कार्टून डबिंग मी करत नाही. त्या संदर्भातलं एक अतिशय महत्वाचं नाव मी तुम्हाला सांगेन, मेघना एरंडे. मेघना एरंडे, नचिकेत दिघे हे 2 नावं मी इथे घेऊ इच्छितो. अप्रतिम कार्टून डबिंग करतात. आणि आवाजाच्या क्षेत्रातलं महत्वाचं नाव म्हणजे चेतन शशीधर, व्हॉइस गुरु असं आम्ही त्यांना म्हणत असतो. त्यामुळे ते ज्या व्यक्ती ज्या क्षेत्रात आहे, ऐकत राहायला शिका. रेडिओमध्ये काम करताना तुम्हाला अनेकांचं ऐकणं, यांचा आवाज कसा आहे. येस, टेक्निकल जॉब्स डेफिनेटली आय विल टेल यू रोहित. आय गॉट अ क्वेश्चन फ्रॉम रोहित.
तर येस, प्रोडक्शन असिस्टंट, रेडिओवरचे टेक्निकल जे जॉब्स आहेत ना ते प्रायव्हेट चॅनल्स मध्ये तुलनेने जास्त आहेत, किंवा वेगवेगळ्या प्रोडक्शन हाऊसेसचे प्रोग्राम्स रेडिओ प्रोडक्शन होत असतात. म्हणजे जसं मी म्हटलं की 10 मिनिटाचा स्पॉन्सर्ड प्रोग्राम प्रोड्यूस करायचा आहे, तर स्पॉन्सर्ड प्रोग्राम प्रोड्यूस करायचा असेल त्यासाठी रेकॉर्डिस्ट लागतो. रेडिओमध्ये सुद्धा म्हणजे आकाशवाणीमध्ये सुद्धा प्रोडक्शन असिस्टंट ही एक कॅटेगरी आहे ज्याला रेडिओचं एडिटिंग करता आलं पाहिजे. म्हणजे मी सोनाली कुलकर्णींचा इंटरव्ह्यू घेत असेल, मृणाल कुलकर्णींचा इंटरव्ह्यू घेत असेल, तर तो आम्ही 2 तासाचा इंटरव्ह्यू रेकॉर्ड केलाय, पण 1.5 तासाचा इंटरव्ह्यू ब्रॉडकास्ट होणार आहे अलॉंग विथ द सॉंग्स. मग ती सॉंग्स इथे इन्सर्ट करणं, काही जर फंबल झालेले शब्द असतील तर ते कट करणं, त्यामुळे रेडिओ एडिटिंग हा सुद्धा एक जॉब आहे. रोहितने जे विचारले त्याला मी उत्तर देतो. आता 7:43 इथे मला दिसत आहेत, तर मी तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये जाऊन असं सांगेन की मला एक विषय द्या, तुम्ही ऑडिओ ऑन नका करू, चॅटबॉक्स मध्ये टाईप करा, मी ऑन द स्पॉट रेडिओवरती कसं बोलेन ते मी तुम्हाला करून दाखवतो. आपण एक 10 मिनिटं घेऊयात. कोणाला जो विषय द्यायचा असेल त्यांनी चॅटबॉक्स मध्ये लिहावा, सरांना जो योग्य वाटेल तो. सर चालेल. कोरोना रोहित नको रे बाबा, कोरोना कंटाळा खूप झालंय. कोरोना सोडून काही चालेल. कोरोना नको ना असं म्हणायला लागतंय मला आता. कोरोना नको ना, कोरोना सोडून काही. ओके, मुंबईचा पाऊस एक विषय आहे, ऋषी कपूर असा एक विषय दिलेला आहे. ओके ठीक आहे. ओके फाईन. भूमिपुत्र आहे, आर्मी बद्दल आहे, गणपती फेस्टिवल, क्रिकेट, कॉमेडी, दिवाळी पहाट. अरे बापरे, एक आहेत. नंतर ठीक आहे. फिल्म सर तुम्हाला योग्य वाटतं तसा आताच्या परिस्थितीला अनुरूप कुठला आपण घेऊयात. ठीक आहे, मी आर्मी बद्दल कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो, तो विषय मी घेतो. नमस्कार मित्रांनो, आज 26 जानेवारी. 26 जानेवारी म्हटल्यानंतर अर्थातच आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन. मित्रांनो, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण खास कार्यक्रम आज आपल्या रेडिओवरती सादर करत आहोत. खास कार्यक्रम रेडिओवर सादर करणार आहोत आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याकरता आज आपण विषय असा निवडलाय की मित्रांनो, काही अभिनेते सुद्धा होते की ज्या अभिनेत्यांनी दिल्लीच्या राजपथावर जाऊन आरडी परेडमध्ये भाग घेतलेला होता जेव्हा ते कॉलेजमध्ये होते तेव्हा. आणि यातला एक अभिनेता, 2 अभिनेत्यांशी आजच्या कार्यक्रमात मी संवाद साधणार आहे. आणि त्यातला एक अभिनेता आहे जो आरजे सुद्धा होता, अभिजित खाणकेकर. आणि दुसरा अभिनेता आहे राजेश शृंगारपुरे. हो, तोच राजेश शृंगारपुरे ज्याला तुम्ही बिग बॉस मध्ये बघितलं होतं. राजेश शृंगारपुरे आणि अभिजित खाणकेकर हे दोघेही अभिनेते प्रजासत्ताक दिनाच्या आरडी परेडमध्ये सहभागी झालेले होते. तेव्हा आता आपण त्यांच्याशी संपर्क साधूया. हाय अभिजित, आय वुड लाईक टू आस्क यू द क्वेश्चन की आरडी परेडमध्ये सहभागी होताना तुला काय वाटलं? मग अभिजित त्याचा अनुभव शेअर करेल आणि त्याच्यानंतर अर्थातच मी इथे गाणं प्ले करेन. तर मित्रांनो, आता आपण अभिजितशी संवाद साधला आणि अभिजितने आरडी परेडचा अनुभव सांगितला. त्यावेळेला त्याच्याकडनं आपल्याला कळलं की त्याला मास्टर ऑफ सेरेमनी हे अवॉर्ड मिळालेलं होतं आणि ते सुद्धा माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते अवॉर्ड दिलेलं होतं. तेव्हा अर्थातच एनसीसी तुमचं करिअर घडवू शकते, आर्मी तुमचं करिअर घडवू शकते. आणि खरोखरच आपण म्हणतो ना, भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो, ठीक सैनिक हो तुमच्यासाठी, असं आपण म्हणत असतो. आणि त्याच एनसीसी बद्दल बोलताना खरोखरच लहानपणी टीव्हीवर बघितलेलं एक गीत तुम्हाला आठवत असेल, जे सचिन पिळगावकर जेव्हा पहिल्यांदा चित्रपट सृष्टीत पदार्पण पिळगावकरांनी केलं. तो चित्रपट होता हा माझा मार्ग एकला. त्या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकूया. ते गीत म्हणजे उठा राष्ट्रवीर हो. ओके, म्हणजे आता हे मी आर्मी बद्दल तुम्ही सांगितलं, तो विषय घेतला, तर एक विषय आपण नक्कीच घेऊया अजून यातला, की म्हणजे ऑन द स्पॉट आपण बोलतोय म्हणून मी तुम्हाला अजून एक विषय सिलेक्ट करतो. तो विषय मी सिलेक्ट करतोय ड्रीम गर्ल हा विषय मी निवडलाय. ओके, कसं असतं मित्रांनो, तुम्हाला ना विषय फिरवता सुद्धा आला पाहिजे. ड्रीम गर्ल म्हटल्यानंतर तुम्हाला हेमा मालिनी डोळ्यासमोर येते, हे खरंय, पण आता मी थोडं वेगळं बोलणार. मित्रांनो, आज आहे 14 फेब्रुवारी आणि 14 फेब्रुवारी म्हटल्यानंतर अर्थातच तुमच्या लक्षात आलं असेल आज आहे व्हॅलेंटाईन डे. व्हॅलेंटाईन डे म्हटल्यानंतर अर्थातच आपल्या प्रेमाला कबुली देण्याचा एक प्रयत्न इथे काही जण करत असतील. प्रत्येकाच्या मनामध्ये कुठली तरी सुंदरी अशी, प्रत्येकाच्या स्वप्नातही ती येत असेल
आणि खरोखरच प्रेम व्यक्त करताना अनेकांनी वेगवेगळ्या कवितांचा आधार घेतला असेल. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा, असं कोणी म्हणेल तर प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. पाडगावकरांची कविता आठवते. मराठीत इश्क म्हणून प्रेम करता येतं, उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं, कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं, कारण लव्ह हे त्याचं दुसरं नेम असतं. आठवतं ना तुमची माझी 16 जेव्हा सरली होती, आठवतं ना तुमची माझी 16 जेव्हा सरली होती, थोडी सगळी पाण्याने भरली होती, लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो, बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असतं, प्रेमानं चलगद वर काढलं असतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेम बिम झूट असतं, म्हणणारी माणसं भेटतात, प्रेम बिम स्तोम असतं, मानणारी माणसं भेटतात. प्रेम बिम झूट असतं, म्हणणारी माणसं भेटतात, प्रेम बिम स्तोम असतं, मानणारी माणसं भेटतात. तर मला म्हणाला, आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही, आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही, 4 मुलं झाली तरी प्रेम बिम काही सुद्धा केलं नाही. त्याला वाटलं मला पटलं, त्याला वाटलं मला पटलं, तेव्हा मी इतकंच म्हटलं, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, पण तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं. तर अशाच काही प्रेमगीतांची मैफिल आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने रंगणार आहे. तुमच्या आवडतं प्रेमगीत नक्की कळवा. 22815878 यांचे दूरध्वनी. ओके, पौरस काही क्वेश्चन्स घ्यायचे आहेत का? हो चालेल. 1-2 प्रश्न आधी आले होते इकडे, म्हणजे व्हॉट्सअप वरती मला पाठवलं होतं, ते घेऊयात आणि नंतर इथे काही प्रश्न आता येतीलच, तोपर्यंत आपण हे बघूयात. पहिला प्रश्न असा होता सर की माईक टेक्निक बद्दल होता, की बोलताना जो माईक टेक्निक म्हणजे रेडिओ जॉकीसाठी सुद्धा आणि इतर अवांतर जेव्हा आपण माईक स्टेजवरनं बोलतो तेव्हा देखील त्याच्याबद्दल. माईक टेक्निक बद्दल सांगताना बऱ्याच जणांना हे खूप महत्वाचा प्रश्न विचारला येते. बऱ्याच जणांना माईक वरती टक टक करायची सवय असते, तर ही गोष्ट खूप चुकीची आहे. माईक वरती कधीच टक टक करायचं नाही. माईक आणि आपला ओठ ह्याच्यामध्ये अंतर पाहिजे. बरेच जण खूप बोलतात, हे पण करायचं नाही. आपल्यामध्ये शब्द जातात, मध्ये जाळी असते, त्यामुळे एक अंतर ठराविक पाहिजे, डिस्टन्स. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, माईक वरती कधीच असं थापट वगैरे मारायची नाही. माईक वरती बोलताना तुम्ही प्लेन बोलायला लागायचं, आणि विशेषतः ज्या वेळेला प फ ब भ म असे उच्चार असतात त्यावेळेला ब्लास्ट होण्याची शक्यता असते. बागेत फुलं फुलली होती, त्यावेळेला थोडं ऑफ द माईक जायचं, नाहीतर तो ब्लास्ट येतो. बागेत फुलं फुलली होती हे बोलताना फ, मराठीमध्ये वासुदेव बळवंत फडके नाही म्हणत, फडके. माझ्या ओठांच्या हालचालीकडे तुम्ही बघू शकता. मराठीमध्ये फ नाहीये, मराठीमध्ये फ आहे. कागद फाटला, त्याने फटके दिले, फटके नाहीये, फटके. तर हा जो फरक आहे बेसिकली, प फ ब भ म त थ द ध न ट ठ ड ढ ण, हे जे उच्चारशास्त्र आहे, उच्चारशास्त्र फार महत्वाचं आहे. आणि माईक वरती कधी माईकच्या खूप जवळ बोलू नका किंवा खूप दूर सुद्धा बोलू नका. एक इक्विडिस्टंट असलं पाहिजे. आणि म्हणून कार्यक्रम सुरू असताना आधी सुरुवातीला निवेदकानं, मग ते सूत्रसंचालन असेल, आरजेईंग असेल, तो माईक आधी टेस्ट केला पाहिजे, बरोबर, तो ऑन आहे. येस, गौरव सर, नेक्स्ट. हा, एक प्रश्न असा आलाय, अस्मिता वाहिनी आणि रेनबो गोल्डच्या सादरीकरणात फरक काय? एफएमचा जो टोन असतो ना, तो थोडा फास्ट असतो. बाय यश साठे महाविद्यालयातला विद्यार्थी आहे माझा, त्याला मी सांगू इच्छितो की एफएमचा जो टोन आहे तो थोडासा फास्ट टोन असतो, आणि त्याच्यामध्ये म्युझिक हा भाग जास्त असतो, की कमी बोला आणि जास्त हे करा. त्याच्यानंतर आवाजासाठी गरम पाणी पिणे आवश्यक आहे का? गरम म्हणजे थोडं कोमट पाणी प्यावं, थंड पाणी पिऊ नये असं मी सांगेन. असं प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ते बदलतं, पण हरकत नाहीये. म्हणजे आता मी काय पूर्ण गरम पाणी पित नाही, पण साधं पाणी प्यायलं तरी काही हरकत नाहीये. त्याच्यानंतर काही क्वेश्चन काही चॅटबॉक्स मध्ये येत आहेत. हो सर, सॉरी, माझं ओके, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. येस, माझं नेटचा कनेक्शनचा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे मी आउट झालो होतो. सर, अजून एक ऑनलाईन म्हणजे ह्याच्यामध्ये प्रश्न आला होता व्हॉट्सअप वरती. प्रश्न सर असा होता की प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट ही 2 आपल्याकडे चॅनल्स आहेत रेडिओची. तर प्रायव्हेट मध्ये जे ओरडून ओरडून बोलतात, प्रत्येक गोष्टीसाठी जे ओरडून ओरडून बोललं जातं, किंवा त्यांच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीमध्ये किंवा त्यांच्या एकंदर ते जॉकी आणि सरकारी जॉकी याच्यातला फरक काय असतो, आणि ते कितपत योग्य म्हणण्यापेक्षा आपण बघूया की करिअरच्या दृष्टिकोनातून कसं कुठे फोकस करावं.
मला असं वाटतंय ओरडून बोलण्याची गरज नाहीये, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. की सध्या बऱ्याचदा आपण म्हणतो की न्यूज चॅनल्स मध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर ओरडून बोललं जाते सध्या. मुंबईमध्ये आले करोनाची दहशत, हा टोन लावण्याची काहीच गरज नाही ना. हा, आणि करोनाचे सापडले 2 रुग्ण, म्हणजे अशा पद्धतीने जे बोललं जातं ते माझ्या मते तरी, मला तरी ते पटत नाही. बेसिकली तुम्ही एकदम अंगावर ओरडून आल्यासारखं तुमच्याच आवाजावर परिणाम करून घ्याल, त्यामुळे ओरडून बोलण्याची गरज नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. पण आफ्टर ऑल ती प्रत्येकाची स्टाईल असू शकते, त्यामुळे तो परत व्यक्तिपरत्वे बदलणार आहे. येस, त्याच्यानंतर काही क्वेश्चन? म्हणजे खरोखर आहे, त्यांनी प्रश्न विचारला होता की रेडिओ जॉकीला कोणकोणत्या मर्यादेत राहून काम करावं लागतं. व्हेरी गुड क्वेश्चन मंजिरी. मर्यादेत काम करून म्हणजे मी जसं म्हटलं की कुठल्याही धर्म जातीवरती भाष्य करता येत नाही, पहिली महत्वाची गोष्ट. राजकीय पक्षाचं नाव घेता येत नाही. जे लोक बीएमएमचे स्टुडंट असतील त्यांना कोड ऑफ कंडक्ट ऑफ दूरदर्शन आकाशवाणी हा प्रश्न येतो, आणि त्याच्यात हे आहे की कुठल्याही प्रकारे एखाद्या प्रॉडक्टची पब्लिसिटी अनलेस इट इज पेड तुम्ही करू शकत नाही, किंवा बोलताना ब्रँड नेम इज नॉट अलाउड. त्याच्यानंतर आकाशवाणीच्या बाबतीत सांगितलं तर इथली जी गाणी असतात त्या गाण्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं डबल मिनिंगचं गाणं तुम्हाला लावता येऊ शकत नाही. त्यामुळे ही गोष्ट खूप महत्वाची आहे की तुम्हाला सभ्य भाषेतच तिथे बोलावं लागतं, आणि कुठलेही डबल मिनिंग, व्यर्थी संवाद, व्यर्थी डायलॉग इथे चालणार नाहीत. सँटाबँटाचे जोक्स चालणार नाहीत, जाती धर्मावर भाष्य नाही, किंवा तुमचं जे धोरण आहे तुम्ही सरकारी धोरणाच्या विरोधात काही बोलू शकत नाही. तुम्ही ज्या ठिकाणी काम करतायत तर त्या संदर्भात तुम्ही बोलू शकत नाही. त्यानंतर रोहित विनेरकर यांचं हे सांगितलेलं आहे की टेक्निकल साठी काही परीक्षा असतात का, तर रेडिओवरच्या तरी तशा टेक्निकलचा परीक्षा नाहीये, पण तू साऊंड रेकॉर्डिंगचा डिप्लोमा वगैरे केलास तर तो तुला ऍडेड क्वालिफिकेशन ठरू शकतं. आणि अर्थात ते बघून म्हणजे रेडिओवरती जर तुला आता प्रोडक्शन असिस्टंट म्हणून काम करायचं असेल तर तुला अधिकाराने येऊन भेटावं लागेल. त्यानंतर तुला काय येतं ते सांगावं लागेल. रेडिओसाठी ती वेगळी परीक्षा नाहीये एडिटिंगची किंवा, पण तुम्ही भेटून तिथे संपर्क साधू शकता योग्य त्या व्यक्तीशी. संस्कृत वर्ड्सचा वापर करू शकतो का भाषा सुधारण्यासाठी? हो, नक्कीच. संस्कृतमुळे आपले उच्चार शुद्ध होतात. आणि इथे मी तुम्हाला परत एकदा सांगतो की सध्या ना एक भाषेच्या बाबतीत मला एक तिथे स्टेटमेंट सांगायचंय. सध्या अनेक आपण बघतो ना की प्रसार माध्यमात काम करताना भाषा आपली शुद्ध हवी, त्यामुळे भाषा शुद्ध असण्याकडे तर खूप महत्वाचं काम आहे. आणि इथे मी दूरदर्शनच्या विनय आपटेंचा मी उल्लेख करू इच्छितो की भाषेचे जे उच्चार आहेत ते खूप महत्वाचे आहे. ज्ञानेश्वर नाहीये, ज्ञानेश्वर, ज्ञानदेव, ही गोष्ट फार महत्वाची. त्यामुळे उच्चारांकडे लक्ष दिलं पाहिजे असं मी सांगेन, आणि संस्कृतचा त्यासाठी निश्चित फायदा होऊ शकतो. सर, एक पंकज जॉयशर आहे, त्यांनी देखील व्हॉट्सअपवर प्रश्न विचारला होता. अर्थात ते हिंदी जास्त ऐकतात. त्यांनी असा विचारला होता की जे पूर्वीचे रेडिओ जॉकी होते जसं अमीन सयानी सारखे, त्यांचा आवाज हा एक सुरी म्हणता नाही, पण टोन एकच साधारणपणे असायचा असं म्हणूया. एक सुरी नाही, सॉरी, माफ करा, पण टोन एकच आहे असं आपण म्हणू शकतो. आताच्या रेडिओ जॉकी असतात ते वेगवेगळे टोन किंवा वेगवेगळे आवाज काढू शकतात किंवा काढणं काळजीचं गरजेचं असतं. तर हे कितपत योग्य किंवा कितपत त्याच्याबद्दल काय म्हणता येईल आपल्याला? मी असं सांगेन की कसं आहे, त्या काळातली ती स्टाईल होती. म्हणजे 1970चं जे मगाशी मी अय्या चित्रपटासाठी केलेल्या डबिंगचं उदाहरण दिलं, त्या काळातला टोन वेगळा होता. कालपरत्वे आता आपण बघतोय की आता जर तुम्ही बघितलं तर सर्व चॅनल एकाच पद्धतीने बोलत असतात. हे तुम्हाला दिसतंय की कोणीतरी कोणाला तरी इमिटेट करत असतो. मी रेडिओवर काम करताना माझ्या बाबतीत असं सांगेन की मी कोणाला इमिटेट नाही करत. तर ही गोष्ट महत्वाची आहे की इमिटेट करू नका. तुमचा स्वतःचा आवाज असतो, दुसऱ्याच्या आवाजात बोलायला जाऊ नका की हो ही माझी स्टाईल आहे आणि ही मला करायची. मी कोणाला तरी इमिटेट करणार नाही, ऐका जरूर, पण इमिटेट करू नका. स्वतःची एक वेगळी स्टाईल डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा, आणि कालपरत्वे त्या स्टाईल्स बदलणारच आहेत, प्रश्नच नाही. अजून एक प्रश्न आला होता व्हॉट्सअपवरती की रेडिओचं भविष्य काय असेल आणि त्याच्यात बदल कसे होत गेले, कारण की ज्या तुलनेमध्ये आधीच्या काळात रेडिओ ऐकला जायचा, आता अनेक साधनं असल्यामुळे म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्म पासून ते आता आपल्याला हवं तेव्हा ऐकता येतं इंटरनेटमुळे. तर रेडिओच्या पुढच्या संधीबद्दल, फ्युचर बद्दल, ह्याच्याबद्दल एक प्रश्न आला होता. रेडिओचं फ्युचर खूपच चांगलं आहे असं मी म्हणेन. जरी टीव्ही किंवा सोशल मीडिया ऍक्टिव्ह झाला तरी आता बघा पॉडकास्ट असतात. आता अनेक इंटरनेट रेडिओ ही सुद्धा करिअरची एक संधी आहे.
म्हणजे अमेरिकेतलं एखादं रेडिओ चॅनल असेल त्याच्यासाठी तुम्ही घरी रेकॉर्ड करून कार्यक्रम पाठवू शकता. मग पु ल देशपांडेंवरती तुम्हाला कार्यक्रम करायचा आहे, अत्र्यांबद्दल करायचा असेल तर तुम्ही इथं पाठवू शकता. इंटरनेट रेडिओवरती तुमची संधी होऊ शकते. त्याच्यानंतरची महत्वाची गोष्ट की आज कम्युनिटी रेडिओ ही पण एक महत्वाचा बदल आहे. कम्युनिटी रेडिओ खूप आता येणार आहेत. गेल्या आता मालेगावला एक कम्युनिटी रेडिओ चालतो की तिथल्या रेडिओ जॉकीजसाठी ट्रेन करायला आम्ही गेलो होतो. तर मालेगावमध्ये कम्युनिटी रेडिओ 24 तास मराठी चॅनल तिथे आहे मालेगावला. त्याच्यानंतर एक जळगावात पण आहे काहीतरी मस्त रेडिओ असं काहीतरी नाव आहे. तर माय FM म्हणून पण आहे. त्यामुळे रेडिओचं भवितव्य उज्ज्वल आहे असं मी म्हणेन. म्हणजे करिअरच्या खूप संधी येणार आहेत रेडिओमध्ये असं मला तरी वाटतंय की प्रायव्हेट चॅनल्स ते येतच आहेत, FM चॅनल्स. आणि कम्युनिटी रेडिओमध्ये आजकाल वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये सुद्धा कम्युनिटी रेडिओ चालवले जाऊ शकतात. हे पण मला सांगावं असं वाटतंय. एनी मोर क्वेश्चन्स? हो, मुंबई युनिव्हर्सिटीचा मस्त चॅनल पण होता पण तो सध्या नाहीये कार्यरत म्हणून मी त्याचं उदाहरण नाही. प्रश्न तुम्ही विचारू शकता, ज्यांना कोणाला विचारायचं असेल त्यांनी मला देखील विचारू शकता व्हॉट्सअपवरती किंवा इथे देखील टाकू शकता. कल्याणी फणसेंचा एक प्रश्न आहे की आकाशवाणीच्या एक्झामची बातमी कशी पोहोचते. तर आकाशवाणीवरती जेव्हा एक्झाम्स होतात तेव्हा त्याची वारंवार माहिती आम्ही आमच्या कार्यक्रमातून देत असतो. आणि जवळजवळ 1 महिनाभर प्रोमोज सुद्धा रेकॉर्ड केलेले असतात की कोणत्या विभागाशी संपर्क साधायचा, नंबर्स काय आहेत, ऑनलाईन अर्ज करायचा का काय, याची सगळी बातमी ही तिथे दिलेली म्हणजे रेडिओच्या आम्ही कार्यक्रमातनं कायम देत असतो. आणि कधी कधी वृत्तपत्रातनं सुद्धा ती बातमी प्रसिद्ध होऊ शकते. हे एक होतं. त्याच्यानंतरचं काय एक क्वेश्चन? नाही सर, एवढे साधारण प्रश्न होते. हा, निवेदक आणि वृत्त निवेदक एक प्रश्न आलाय. निवेदक आणि वृत्त निवेदक यांना आवाजात काय बदल करावे लागतात? व्हेरी गुड क्वेश्चन. वृत्त निवेदनाचं सांगायचं राहून गेलं. न्यूज रीडर, येस, वन मोर ऑपॉर्च्युनिटी. वृत्त निवेदनाचा टोन कसा असतो तो मी करून दाखवतो. नमस्कार, संध्याकाळचे 7:10 होत आहेत. आत्ताच हाती आलेल्या बातम्या. मुंबई मिशन बिगिन आता सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने सकाळी 9 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत दुकानं चालू ठेवण्याची परवानगी सध्या दिली आहे. मात्र दुकानं चालू असण्याची जी क्षमता आहे ती समविषम पद्धतीने म्हणजे सोमवार, बुधवार, शुक्रवार ही रस्त्याच्या डाव्या बाजूची दुकानं चालू राहतील आणि मंगळवार, गुरुवार, शनिवार ही रस्त्याच्या उजव्या बाजूची दुकानं चालू राहतील. आजचं बातमीपत्र सांगतो. येस सर, एक प्रश्न असा आला होता व्हॉट्सअप वरती, मला वाटतं रोहित शिर्के यांचा प्रश्न आहे की कोरोनाविषयी जनजागृती होण्यासाठी कम्युनिटी रेडिओ सुरू करण्याचा विचार सरकार करत आहे, ते कितपत योग्य ठरू शकतं शॉर्ट टर्म साठी? कसं आहे माहिती ना, कुठलंही रेडिओ स्टेशन चालू करायचं असेल तर बेसिकली पैसा पाहिजे कम्युनिटी रेडिओ स्टार्ट करायला. आणि सरकार जर असं करत असेल तर ती स्वागतार्ह बाब आहे. नुसत्या करोनासाठी नाही तर शासनातर्फे कम्युनिटी रेडिओ चालू झाला वेगळा तर करोनाच नव्हे तर असे अनेक प्रश्न आहेत. म्हणजे एड्स अवेअरनेस असेल किंवा डेंग्यू मलेरिया पण असेल. तर नुसत्याच रोगांबद्दलच्या जनजागृती नाही तर बाकीचे प्रश्न आहेत, जनसामान्यांचे प्रश्न आहेत किंवा कायदेशीर म्हणजे कम्युनिटी रेडिओचा मूळ उद्देश हा समाज प्रबोधन हा असतो. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे तसं जर होत असेल शासनातर्फे तर चांगली गोष्ट आहे. काही प्रश्नांपैकी 2-3 प्रश्न मी कंबाईन करू इच्छितो. प्रश्न असा होता की आरजे म्हणून काम करायचं असेल तर पात्रता काय असावी आणि साधारणपणे याची एक्झाम कधी होते? कारण की सध्या तर म्हणजे मला वाटतं रेडिओमध्ये कोणाला येत नाहीत असं एकाने सांगितलं होतं व्हॉट्सअपवर. ग्रॅज्युएशन आकाशवाणीवर काम करायचं असेल तर मिनिमम यू शुड बी ग्रॅज्युएट. आणि कॉलेज स्टुडंटसाठी युवावाणी, आता निधी पेडणेकरांनी लिहिलेलं आहे इथे, बरोबर आहे, निधी युवाणीला काम करत होती. तर येस, कॉलेजमध्ये असताना तुम्ही युवावाणी नावाच्या विभागासाठी युथ सेक्शन जो आहे तिथे तुम्ही तुमची स्क्रिप्ट लिहू शकता, प्रोडक्शन असिस्टंट म्हणून काम करू शकता आणि सादरीकरण पण करू शकता. फक्त एक आवाजाची स्वर चाचणी, तुम्हाला तुमचा आवाज फक्त टेस्ट करतील की तो माईकला कसा आहे. अजून एक होता, ते कोणी कमी शिकलेले असतील आणि त्यांना याच्यामध्ये आवाज चांगला असेल आणि त्यांना जर का रेडिओमध्ये काम करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी काही होऊ शकतं का? मी मगाशी म्हटलं तसं की ड्रामा विभागाची जिथे हे आहे ना तिथे ड्रामा विभागासाठी तुम्ही ऑडिशन देऊ शकता. आणि ड्रामा विभागासाठी ऑडिशन देताना तिथे वयाची सुद्धा अट नाहीये. त्यामुळे ती गोष्ट तिथे ते जाऊच शकतात. म्हणजे आणि प्रायव्हेट चॅनलला सुद्धा ते जाऊ शकतात. म्हणजे जिथे शिक्षणाचा क्रायटेरिया पेक्षा
आर्टला महत्व देणारा क्रायटेरिया जर जास्त असेल तर तिथे निश्चितपणे त्यांना संधी मिळू शकते, पण ते त्या त्या संस्थांवर अवलंबून असेल. तरुणांना युवावाणी आणि कॉफी हाऊस मध्ये सहभागी व्हायचं असेल तर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या युवावाणी विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना तुम्ही भेटू शकता. तुम्ही कॉलेजमध्ये काय काम केलंय, तुम्हाला नाटकाचा वगैरे अनुभव आहे का, स्क्रिप्टिंगचा अनुभव आहे का, हे तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता आणि नंतर तुमची एक स्वर चाचणी छोटीशी होईल आणि मग तुम्हाला ती संधी मिळू शकेल. एनी ऑपॉर्च्युनिटी. रोहिणी बेडेकर यांचा प्रश्न आहे, वृत्त निवेदनांसाठी क्वालिफिकेशन काय? सगळ्यांसाठी ग्रॅज्युएशन आहे सर? ग्रॅज्युएशन आहे आणि वृत्त निवेदकाची जी एक्झाम असते ना ती वेगळी असते. त्यांना ट्रान्सलेशनचा भाग खूप असतो. म्हणजे एखादी बातमी ती कोरोना विषयक असेल किंवा आता काही शिक्षण पद्धतीतल्या शाळा चालू बद्दल होणार, ती इंग्लिश बातमी दिली जाईल आणि मराठीत त्याचं ट्रान्सलेशन करायला सांगितलं जाईल. किंवा जर तुम्ही हिंदी वृत्त निवेदन करत असाल तर इंग्लिश टू हिंदी ट्रान्सलेशन स्किल्स तुम्हाला आली पाहिजे. ते एक आहे. आणि लॉकडाऊन नंतर काय ऑपॉर्च्युनिटीज असतील ते आता सांगणं कठीण आहे, पण असं वाटतंय की स्वतः कम्युनिटी रेडिओ हा एक चांगला ऑप्शन असेल. आणि कॉलेजमध्ये जर असे काही रेडिओ प्रोडक्शन चालू झाली, कारण SY ला विषय येतोय, SY BMM ला नवीन सिलेबस मध्ये रेडिओ प्रोडक्शन, तर तिथे करिअरच्या काही संधी उपलब्ध होऊ शकतील. असं मला वाटतं एखाद दुसरा प्रश्न घेऊया. त्यापैकी एक वेगळा प्रश्न मला असा दिसत होता की एक सेकंद सर, की इंटरनेट रेडिओ विषयी आपण आज काही म्हणजे हे झालं नाही, बोलणं झालं नाही, तर त्यांच्या अभिलाषा पाटील यांचा प्रश्न होता की इंटरनेट रेडिओ बद्दल काही माहिती कळू शकेल का, ते कसं, त्याच्याबद्दल काही थोडंफार. इंटरनेट रेडिओ कसं आहे माहितीये का, की समजा आता फॉर एक्झाम्पल सिंगापूरमध्ये तुमचे कोणी महाराष्ट्र मंडळ किंवा असे ओळखीचे आहेत, तर तिकडे म्हणजे माझ्या माहितीमध्ये ऑस्ट्रेलियाला एक इंटरनेट रेडिओ आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेत पण एक इंटरनेट रेडिओ चालवला जातो, पण तिथे मराठी कार्यक्रम किती आहे ते जरा बघावं लागेल. तर त्याच्या संदर्भात मी माहिती प्राप्त करीन. इंटरनेट रेडिओ बद्दल तुम्ही घरून रेकॉर्डिंग करून पाठवू शकता. फक्त तिथे कोण अधिकारी आहेत, काय आहेत, तर ते आपण त्याच्या संदर्भातले जे काही योग्य डिटेल्स असतील ते मी पौरस सरांकडे फॉरवर्ड करेन आणि मग तुमचा ग्रुप असेल तर तुम्हाला तिथे ती माहिती मिळू शकेल इंटरनेट रेडिओची. नक्की सर. सर मला वाटतं वेळेकडे बघता तुम्हाला एखादा कुठला प्रश्न घ्यायचा असेल तर बघूया. त्यातर कौस्तुभ सर आपल्या बरोबर आहेत, आज जॉईन झालेले आहेत. तर कौस्तुभ सरांची इच्छा आहे की ते शेवटच्या प्रोग्रामची करणार आहात, आहे काही एखादी गोष्टी सांगून. चालेल ना, चालेल, हरकत नाहीये. तुम्ही एखादा कुठला प्रश्न तुम्हाला घ्यायचा असेल तर फक्त बघा म्हणजे. हो, एक प्रश्न नेहमी एक तुम्हाला सांगतो, 1-2 मिनिटं आपल्याकडे आहेत ना? हो सर, आहे तशी वेळ. आपण एक असं काम कर, एक प्रात्यक्षिक आपलं राहत आहे, मला 2 गाणी सजेस्ट कर मराठी आणि 2 गाणी निवेदनाच्या माध्यमातून ऑन द स्पॉट जोडून टाकतो. तसं मी विषय ऑन द स्पॉट दिलो ना, तसं कोणी पटकन टाईप करा, त्याच्यावरती मी पटकन स्पॉट हे करतो, प्रात्यक्षिक करून दाखवतो आणि मग हँड ओव्हर टू. 2 गाणी टाईप करा, मराठी गाणी, त्याच्यावरती मी ऑन द स्पॉट परफॉर्म करून दाखवतो की मी काय बोलेन. म्हणजे आता समजा फरमाईश कार्यक्रम चालू आहे पौरस आर्ट व्हिजन तर्फे आणि मला 2 गाणी आली, 2 गाण्यात तर मी काय लिंक करेन. तर यू टाईप चॅटबॉक्स मध्ये तुम्ही. ओके. सुन्या सुन्या आलंय, समयच्या शुभ्र काळ्या, ये रे घरात मस्त. ओके ओके, धुंद एकांत. ओके, भरपूर गाणी आली आहेत, ठीक आहे. त्यातली 2 गाणी मी निवडतोय. तर बरं ठीक आहे, आता भरपूर गाणी आले, त्यातली मला 2 चॉईस. ठीक आहे, एक मिनिट. येस, 2 गाणी मी अशी निवडतोय. एक आहे प्रसादनी आता सांगितलेलं माहेरची साडी. तर माहेरची साडी पण मी घेणार इकडे. आणि घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा, ही 2 गाणी मी निवडतोय. ओके. नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे नाती. मित्रांनो, तुम्ही आम्ही जोडलं जात असतो तो कोणत्या ना कोणत्या तरी नात्यांच्या माध्यमातून. आणि नाती म्हटल्यानंतर साहजिकच रक्ताची नाती तर असतातच, पण रक्ताच्या नात्यांपेक्षा महत्वाचं असतं ते मैत्रीचं नातं, मानलेल्या भावाचं आणि बहिणीचं नातं. ज्या वेळेला बहीण भावाचा विषय निघतो आणि जर आपण बहीण भावाच्या नात्याबद्दल बोलायचं म्हटलं तर आपल्याला खरोखरच अगदी रामायण महाभारतापासून तुम्हाला आठवत असेल तर कितीतरी बहीण भावांची उदाहरणं तुम्हाला देता येऊ शकतात. महाभारतामधलं द्रौपदी, श्रीकृष्ण आणि सुभद्रा या नात्याचा उल्लेख करायचा झाला तर सुभद्रेपेक्षा द्रौपदीशी श्रीकृष्णाचं असलेलं नातं ते कसं श्रेष्ठ होतंय आपल्याला कळतं. मित्रांनो, बहीण भावाच्या नात्यावर आधारित अनेक चित्रपट आपल्याकडे येऊन गेले आणि यामध्ये
जो ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला त्या माहेरची साडी चित्रपटाला विसरून चालणार नाहीये. माहेरची साडी चित्रपटाचं जे शीर्षक गीत होतं ते शीर्षक गीत भोरच्या राजवाड्यामध्ये चित्रित झालं होतं. तुम्हाला ते 8 मिनिटांचं गाणं दिसतं, पण ते गाण्याचं चित्रण करायला 5 ते 6 दिवस लागले होते. तर प्रसादची फरमाईश आहे म्हणून आपण माहेरची साडीचं गीत नक्की ऐकूया. ते गाणं मी प्ले केलं आणि तिकडनं मला दुसरं जे मी निवडलंय घनघनमाला. मित्रांनो, नात्यांबद्दल बोलताना अर्थातच जून महिना सुरू झालेला आहे. जून महिना सुरू झालेला आहे आणि पावसाशी जे आपलं नातं आहे मित्रांनो, निसर्ग, वादळाला आपण नाव दिलं निसर्ग, त्या निसर्गाशी आपल्याला नातं नाही जोडायचंय, आपल्याला चांगल्या पावसाशी नातं जोडायचंय. कारण आजही तुम्ही दापोलीला, आंजर्ल्याला गेलात, अलिबागला गेलात तर तुम्हाला दिसून येईल सगळं काही उद्ध्वस्त झालेलं आहे. ते नातं आपल्याला नकोय. कशी काळ नागिणी सखे ग वैरीण झाली नदी किंवा वादळ वारं सुटलं ग, असा पाऊस आपल्याला नकोय. आपल्याला पाऊस हवाय आनंद देणारा, आनंद देणारा. आणि असं एखादं गीत आपल्याला हवंय की जिथे कृष्ण विरहिणी कोणी गवळण, तिला अडवते कवाड अंगण, अंगणी अवघ्या तळे साचले विडले जलदाला. तेच गाणं यश सामंतनी सांगितलेलं घनघनमाला नदी दाटल्या आता आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. वा सर. येस, कौस्तुभ सर बोलणार आहेत ना? बरोबर काय? हो. हॅलो कौस्तुभ. हा आहे रे, ऑनलाईन आहे. हो, मी जस्ट कौस्तुभ सर कन्क्लूड करण्याच्या आधी एक जस्ट सांगेल, आपलं पुढचं सेशन जे असणार आहे ते विमुक्त राजे मॅडमचं असणार आहे आणि सावरकर आणि समर्थ रामदास यांच्यामधलं साम्य दाखवण्याचा आपण त्याच्यातून प्रयत्न करणार आहोत किंवा त्याचे साधर्म काय होतं हे आपण दाखवणार आहोत. तर ते साधारणपणे बुधवार गुरुवारी असेल. त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला सगळ्यांना कळेलच. आणि पुढे मी आजचं कन्क्लूड करण्यासाठी सेशन कौस्तुभ जोशी यांना विनंती करतो. कौस्तुभ. हॅलो सर, काय म्हणताय? हो, मजेत मजेत, छान वाटलंय. माझ्याकडे जरा थोडा इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी जरा कॅमेरा बंद ठेवलाय. ओके ओके ओके. मी पौरसला म्हटलं कन्क्लुडिंग, तर कन्क्लुडिंग हे सेशन व्हावं असं मला वाटत नाही. पण एवढी छान मस्त, मला तर सकाळी 6 वाजल्यासारखंच वाटायला लागलं. कारण गणेश सरांची आणि माझी तशी रेडिओच्या माध्यमातून खूप जुनी ओळख, म्हणजे मी त्यांना ओळखायचो, ते मला नाही ओळखायचे. रुईयामध्ये शिकवण्याच्या निमित्ताने त्यांची आणि माझी पहिल्यांदा जेव्हा भेट झाली, सर तुम्हाला आठवत असेल, डीपीज मध्ये इडली खाल्लेली आणि चहा प्यायला. त्यावेळेला मी त्यांना म्हटलं होतं की सर आज तुम्हाला मी पहिल्यांदा बघितलं आणि तुमचा रेडिओवरचा आवाज आणि तुमचा प्रत्यक्ष आवाज हा एकसारखाच दिसतो, म्हणजे एकसारखाच येतो. हे मला फार गमतीशीर वाटलं. कारण आरजे या व्यक्तीला आपण कधीच बघत नाही. माझे गणेश सरांच्या कार्यक्रमाविषयीचे व्ह्यूज खूपच, म्हणजे मनापासून मी सांगू इच्छितो. पहाटे 5 ते 8 म्हणजे सकाळी उठलेल्या आमच्यासारख्या लोकांसाठी हे कार्यक्रम फार महत्वाचे असतात. सगळे अपडेट्स मिळतात. मी अनेक वर्ष त्यांचा कार्यक्रम ऐकत आलेलो आहे आणि मुख्य म्हणजे ते मध्ये मध्ये जे कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारतात त्या प्रश्नातून तुम्हाला चेक करता येतं की तुम्ही किती अपडेट आहात. म्हणजे कुठलाही कार्यक्रम असा शिळा सप्तमीसारखा होत नाही. आणि त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने 2 गोष्टी कळतात की आपल्याकडे FM ची रेंज नक्की येते की नाही. त्याच्यामुळे काही दिवस आमच्याकडे FM येत नव्हतं घरी. मग रेडिओचं ऍप आल्यानंतर आता ती परिस्थिती सुधारलेली आहे. असेच छान छान कार्यक्रम तुम्ही करावेत सर. आणि पौरस, तू आज एक उत्तम सेशन ऑर्गनाईज केलंस, त्याच्याबद्दल तुझंही अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू. सर्टिफिकेटसाठी पुन्हा एकदा फक्त मी सांगेन की उजाबाऊच्या लिंक मी अजून एकदा परत टाकली आहे, तर त्याच्यावर क्लिक केलं असता सर्टिफिकेट तुम्हाला पार्टिसिपेशनचं मिळू शकेल. आणि सरांना विनंती करेन की इंटरनेट रेडिओ बद्दल जर का तुम्हाला म्हणजे हे असलं की मला ती पाठवून द्यावी. मी सगळ्यांना, समस्त श्रोत्यांना त्यांच्या ग्रुपवर, त्यांच्या पर्सनल चॅटवरती ती माहिती देईन. एकच मिनिट. आणि ज्या रेडिओ जॉकीला एक सेशन एड करताना एक वाक्य म्हणतो की आम्हा कुठच्याही रेडिओ जॉकीला जे वाक्य म्हणायला आवडत नाही ते म्हणावंसं वाटतं, आता म्हणावं लागतं. म्हणजे की स्पर्धा आहे घड्याळाची. आजच्या पुरते इथंच थांबूया. कार्यक्रम कसा वाटला हे सांगण्यासाठी आमचा पत्ता पौरस 8 व्हिजन. पौरस 8 व्हिजनला नक्की सांगा की कार्यक्रम कसा वाटला. तेव्हा आजच्या पुरते इथंच थांबूया. गणेशला आठवत द्या. शुभरात्री. नमस्कार. सुंदर. थँक्यू सर. आजचं सेशन सर संपूया आपण इथे. हो चालेल. थँक्यू.
ओके सर, थँक्यू सगळ्यांना धन्यवाद. सगळ्या श्रोत्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. आणि सर तुमचे देखील धन्यवाद मी मानतो, आभार मानतो की तुम्ही तुमच्या वेळात वेळ करून आम्हाला वेळ दिला. धन्यवाद सर. थँक्यू.